आता आपण परमपूज्य माताजी निर्मला देवी यांनी अहमदनगर येथे 23 फेब्रुवारी 1979 रोजी केलेले भाषण ऐकाल. अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं, त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काहीतरी मला विशेष वाटतं, कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की ह्या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे, म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेले आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेलं आहे. ही सगळी तयारी अनादी कालापासून मानवामध्ये झालेली आहे. मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून ह्या दशेला का आला, एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली, तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे किंवा नाही, ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेला आहे, त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळं माहीत झालेलं आहे. परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे, परमात्मा म्हणून कुणीतरी शक्ती संसारात आहे असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यांनी कसं जाणलं, कुठून जाणलं, त्याबद्दल त्यांनी पुष्कळ पुस्तकं लिहिलेली आहेत, संतांची पूजा केलेली आहे, त्रासही दिला. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केली नसणार, निदान परमेश्वराने तरी केली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं, त्याचा आधी पाया घातला, त्याची संबंध व्यवस्था केली, तर सहजच आपण विचाराल की माताजी कोणासाठी काय आहे, काय बनवणं चाललंय तुम्ही, ह्याच्यातनं काय होणार. हे सगळं बनवायलाच पाहिजे, आधी सगळी तयारी करायलाच पाहिजे. आणि सर्व तयारी झाल्यावरच जेव्हा आम्ही हे मेन्सला लावतो तेव्हाच हे कार्यान्वित होतं. तसंच मानवाचं आहे. मानवाला परमेश्वराने एवढ्यासाठी घडवलं आहे की ते सुद्धा एक परमेश्वराचं फार मोठं साधन आहे. इतकंच नव्हे तर इतकं सुंदर ते साधन त्यांनी बनवलं आहे की त्या साधनालाच परमेश्वर काय आहे ते कळतं. म्हणजे ह्याला कळत नाही, मी ह्याच्यातनं जरी बोलत असले, ज्यांनी घडवलं आहे त्याला सुद्धा कळत नाही. त्याची अवेअरनेस जी चेतना आहे ती ह्याच्यामध्ये नाही, पण ती मानवाला चेतना परमेश्वराने आधी दिली आणि मग ती आलोकित केल्यावर, एनलाइटन केल्यावर तो हे समजू शकतो की परमेश्वराने मला का बनवलं आहे. आणि त्याची शक्ती त्याच्या हातून अशी अव्याहत वाहत लागते आणि ती जी शक्ती आहे तीच हे स्पंदन आहे. आता म्हणायला अत्यंत सोपं वाटतं, जसे चव्हाण म्हणाले, खरी गोष्ट आहे की एका क्षणात ही गोष्ट घडते, अगदी एका क्षणात. इतकंही म्हटलं इंग्लिशमध्ये तर स्प्लिट ऑफ अ सेकंड. ही घटना इतकी सहजच घडली पाहिजे, कारण इतकी महत्त्वपूर्ण घटना आहे. उत्क्रांतीची शेवटली घटना आहे. आपण श्वास घेतो, जर तो विचार करून आणि चिकित्सा करून घ्यायला सुरुवात केली तर अर्धे लोक मुळी संपणार. जेवढ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्यामध्ये आहेत त्या सहज आहेत. सहज, सह म्हणजे बीत, ज म्हणजे बॉन्ड. सह म्हणजे आपल्याबरोबर जन्माला आलेलं किंवा आपला जन्मसिद्ध अधिकार म्हटला तर तो योगाच आहे. म्हणजे शेवटी आपण काय आहोत ते झालंच पाहिजे, ते घडलंच पाहिजे. पुष्कळांना मी म्हटलं की काही ह्याच्यात मेहनत नाही केली तरच बरं आहे, तर त्यांना आश्चर्य वाटतं की माताजी असं कसं म्हणतात.
पण आपण मेहनत करून परमेश्वराला बोलावू शकतो का? एखाद्या थेंबाने म्हटलं की मी मेहनत करून संबंध सागराला माझ्याकडे बोलावून घेईन, तर शक्य नाही. ते सागरालाच उतरायला पाहिजे त्या थेंबाला आपल्यामध्ये घेण्यासाठी. तसंच आहे, जर आपण म्हटलं की आम्ही काही मेहनत करू, डोक्यावर उभे राहू किंवा आम्ही कसली तरी धावपळ करू, तर त्यांनी परमेश्वर मिळणार नाही, अशा प्रयत्नांनी मिळणार नाही. पण जर तुम्ही स्थरावलेले आहात, धार्मिक आहात आणि मध्यमार्गावर बसलेले आहात, अतिशय नाही कशामध्ये, अशा लोकांना ही घटना सहज झालीच पाहिजे. जसं झाडाला एक फळ लागतं, आधी एखादंच फळ लागतं जेव्हा झाड लहान असतं, नंतर 2-4 आणखीन फळं येतात, पण शेवटी बहर येतो आणि अनेक फुलांची फळे बनतात. तसंच आज विशेष वेळ आलेला आहे. हे कलियुगात घडायचं होतं, घडत आहे आणि घडेल. त्याबद्दल एवढा उहापोह कशाला असतो हे मला आजपर्यंत कधीच लक्षात आलेलं नाही, की असं का तसं का जे लोकांचं चालतं त्याबद्दल मला फार आश्चर्य वाटतं. अहो, जर मी उद्या म्हटलं इथे हिरा आहे, तुम्ही विचार कराल का? आधी धावत पळत घेऊन याल ना. मग सर्व जे जन्मांतरातलं मिळवलेलं आहे ते सहजोगाने तुम्हाला प्राप्त होतं असं जर मी म्हणते, तर त्यात उहापोह कशाला करायचं? ही घटना घडवण्यासाठी अनेक अवतार संसारात आले, त्यांनी तुमची सगळी काही तयारी केलेली आहे. ती कशी केलेली आहे ते इथे मी दाखवलेलं आहे, ते आपण बघावं. म्हणजे आपल्याला समजावून थोडंसं सांगते की जे काही आपल्याला बाहेर हे शरीर दिसत आहे हे कशाच्या दमावर आहे. डॉक्टरांना जर विचारलं की का हो पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणजे काय आहे, तर ते म्हणतील ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टम आहे, म्हणजे स्वयंचालित आहे. पण हे स्वयं म्हणजे कोण ते आम्हाला काय माहीत नाही. निदान ह्या बाबतीत प्रामाणिक आहेत की आम्हाला ते माहीत नाही, ती कशी चालते, कशी कार्यान्वित असते आम्हाला माहीत नाही. म्हणजे आता आपण जेवल्याबरोबर आपलं अन्न कोण पचन करतं? आपला श्वासोच्छ्वास असा बरोबर कसा चालू असतो? त्यातूनही जर समजा तुम्ही धावत सुटले तर तुमच्या हृदयाची क्रिया वाढेल आणि हृदय धडधडू लागेल. ते तुम्ही करू शकता, पण ते हळू करण्याचं काम कोण करतं? ही क्रिया कोण साधून घेतं असं जर तुम्ही डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणतील हे आम्ही सांगू शकत नाही, कारण ते आमच्या सायन्सच्या पलीकडचं आहे. तसंच मानसशास्त्रात सुद्धा पुष्कळ लोकांनी प्रयोग करून पाहिले आहे आणि असं सिद्ध केलं आहे की अशी कोणती तरी शक्ती आहे जी ऑल परवेडिंग आहे, सर्वव्यापी आहे. तिला ते युनिव्हर्सल अनकॉन्शियस म्हणतात आणि ती तुमच्या स्वप्नात येऊन तुमचं मार्गदर्शन करत असते आणि त्याच्यामध्ये काही प्रतीक रूपाने मार्गदर्शन येत असतं. एक प्रकारचा जर त्रिकोण दिसला तर तो इथे दिसो किंवा तो ऑस्ट्रेलियात दिसो किंवा अमेरिकेत दिसो, त्याला एकच अर्थ असतो. पण ते सुद्धा एका स्थितीत पोहोचून असंच म्हणता की ह्याचं आम्ही काही सांगूच शकत नाही, हे आम्ही जे बाहेरून आहे ते दिसतो, पण आतून कसं येत आहे आणि कसं ते कार्यान्वित आहे ते आपल्याला दिसत नाही. आपला भारतवर्ष हा फार मोठा देश आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की हा खरोखरच एक फार मोठा देश आहे, कारण ही एक योगभूमी आहे. इथल्या लोकांनी कधीही जास्त प्रपंच किंवा भौतिक गोष्टींकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यांनी नेहमी ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे की मनुष्य या संसारात का आला, कसा आला, कुठून आला, त्याचा अर्थ काय आहे. आणि मनन करून मेहनत करून तुमच्या पूर्वजांनी ही कमाई करून ठेवलेली आहे आणि ह्याचा पत्ता लावून ठेवलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे की ते कार्यान्वित झालं नव्हतं आणि ते आमच्या हातून आज घडत आहे. जसं की आज आपण ही वीज बघता, ह्या विजेला केवढा मोठा इतिहास आहे. वर्षानुवर्षाच्यावर मेहनत केल्यावर मग एकाने ह्याचा पत्ता लावला की अशा रीतीने वीज होते. समजा जर त्यांनी पत्ता लावून स्वतःपुरतं ठेवलं असतं किंवा 2-4 माणसांना दिलं असतं तर आज तुम्ही मान्य केलं असतं का की एडिसन एवढा मनुष्य होता किंवा न्यूटन एवढा मोठा मनुष्य होता. प्रत्येक भौतिकात सुद्धा सापडलेला शोध हा जनसाधारणाला मिळालाच पाहिजे. तसंच हे सुद्धा अध्यात्मातलं सगळ्यांना मिळालंच पाहिजे, नाहीतर कोणाला विश्वाससुद्धा वाटणार नाही. तसंच जर आपण पाहिलं तर आजपर्यंत आपण एका अमिबापासनं माणसं झालेलं आहोत असं म्हणतात आणि ती गोष्ट खरी आहे.
तेव्हा सुद्धा सगळे अमिबा काही माणसं झाली नाहीत, सगळ्या मासळ्या काही रेप्टाईल झाले नाहीत आणि सगळे रेप्टाईल्स काही त्याच्या वरच्या वर्गाला गेलेले नाहीत. त्याच्यातही चयन होत असतं आणि त्या चयनानेच उत्क्रांती होता होता आज आपण मानव स्थितीला आलो. जर ह्याच्यावरची कोणची जर स्थिती असेल जिथे आपल्याला पोहोचायचं आहे, ज्याच्याबद्दल पुष्कळांनी इशारे केलेले आहेत आणि वर्णन केलेलं आहे, जर अशी जर कोणची स्थिती असेल तिथे सुद्धा थोडं बहुत चयन व्हायलाच पाहिजे आणि असं चयन होतं. सहयोगामध्ये जर 10 माणसं आली तर कदाचित 2 लोकांना होत नाही. आता आम्ही कोवलमला होतो, इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमचा प्रोग्राम केला. म्हणजे पहिल्यांदाच गव्हर्नमेंटला काहीतरी सुज्ञपणा आलेला दिसतो की त्यांनी आमचा प्रोग्राम कोवलममध्ये केला होता आणि तिथे पत्रकार लोक आले होते. आता पत्रकार म्हणजे आपल्याला माहिती आहेत की कोणत्या दर्जाचे असतात, काही काही तर फारच अगदी विचित्र लोक असतात. आणि आल्याबरोबर त्यांनी आधी आम्हाला दारू बिरू द्या, नाही तर आम्ही काय प्रोग्रामला येत नाही, आमची एवढी फीस ठरलेली, एक एक बाटली दिली तरी वगैरे वगैरे असे प्रकार सुरू केल्यावर मी सरळ सांगितलं की माझं काही छापायला नको, तुम्ही चालते व्हा इथनं, आम्हाला मुळीच नको आहे तुमचं काही. त्याच्यावर ते रागवले आणि भलतं सलतं सहयोगाबद्दल सुद्धा 2-4 लोकांनी लिहिलं. पण त्यातल्या त्यात मी काही लोकांना पार करून टाकलं होतं. त्यामुळे काही लोकांनी चांगलं लिहिलं, काही नाही वाईट लिहिलं. जरी तुम्ही चांगलं वाईट काय लिहिलं तरी सत्याला कधी मागं घेता येत नाही, कारण सत्य हे सत्यावरच उभं आहे. तेव्हा तुम्ही जरी तुमच्या एकंदर शुद्रतेमुळे किंवा एखाद्या मूर्खपणामुळे जर तुम्ही काही चूक लिहिलं तरी सत्य हे सत्यच आहे. तेव्हा 10 पैकी जर 8 माणसं पार होतात तर ही गोष्ट खरोखर आहे आणि झाली पाहिजे. आणि त्याचं प्रमाण म्हणजे आपल्याला अनेक दृष्टींनी पाहता येतं. आधी मी आपल्याला हे सांगते की ही काय आहे कुंडलिनी वगैरे, आणि त्याचं प्रमाण कसं ओळखायचं ते पण मी आपल्याला सांगेन. आता हे सगळ्यांना दिसतंय का? आता आपण इकडे बघा की आम्ही जे इथे दाखवलेले आहे त्यांनी आपलं जे, जसं आता आपण माझं बोलणं ऐकत आहे, जे काय मी बोलत आहे ते आपल्या मनामध्ये येतं, ते आपण माझं ऐकता आणि ते सगळं आपलं जे गत आहे तिथे जाऊन बसतं. अशा रीतीने हे डावीकडची जी बाजू आहे ती इडा नाडी मानली जाते. तिला चंद्रनाडी सुद्धा म्हणतात आणि हठयोगामध्ये तिला था नाडी म्हणतात. ही परमेश्वराची ती शक्ती आहे ज्या शक्तीमुळे आपलं अस्तित्व बनलेलं आहे. अस्तित्व शक्ती आहे ही. आणि ही जर आपल्याला पटत असेल तर मी असं म्हणेन की ही शिवाची शक्ती आहे. ही शिवाची शक्ती आहे आणि हिला आपल्या संस्कृत भाषेमध्ये महाकालीची शक्ती म्हणतात. महाकालीची शक्ती आहे. आता डॉक्टर लोक म्हणतील की आमच्या इथे काय महाकाली नाही आहे, तर आपलं संस्कृत हे इंग्लिश भाषा येण्याच्या हजारो वर्षापूर्वी लिहिलं गेलं होतं आणि ह्या गोष्टींचा त्याच्याही हजारो वर्षापूर्वी पत्ता लागलेला होता. तेव्हा इंग्लिश लोकांनी आपली चिकित्सा करावी अशी त्यांची अजून लायकी आलेली नाही. डावीकडची जी इडा नाडी आहे ह्या नाडीमुळे आपल्या अस्तित्वाला सुरुवात झालेली आहे. आपलं अस्तित्वाच्यावर अवलंबून असतं आणि जेव्हा अस्तित्व नसतं तेव्हा आपण नष्ट होतो. म्हणून पुष्कळ ह्याला डिस्ट्रॉईंग शक्तीसुद्धा म्हणतात. नंतर ही जी उजवीकडे आपली शक्ती कार्यान्वित आहे, जी उजवीकडे आहे ती वर जाऊन डावीकडे जाते आणि ही वर जाऊन उजवीकडे जाते. तर जी उजवीकडची शक्ती आहे ह्या शक्तीने आपण आपली शारीरिक स्थिती, शारीरिक कार्य हे करत असतो आणि ह्या स्थितीने आपण आपलं बौद्धिक कार्य करत असतो. म्हणजे पुढचं प्लॅनिंग करायचं असलं की पुढचा विचार असला की ज्याला आपण म्हणतो की आता आम्हाला हे ऑर्गनाईज करायचं आहे आणि आम्हाला हे व्यवस्थित करायचं आहे, किंवा घरात बायकासुद्धा उद्या पापड करायचे की चटण्या करायच्या वगैरे वगैरे असे जे काही आपल्याला पुढचे विचार येत असतात, ज्याला आपण म्हणू आपल्या भविष्याचे जे काही आपण विचार किंवा त्याचे जे काही आपण प्लॅन्स करत असतो ते सगळे ह्या शक्तीने आपल्यामध्ये कार्यान्वित होतात. तसंच आपल्या शरीराचे कार्य म्हणजे आपण जर असं ठरवलं की उद्या आपण धावायला जायचं, तर आपण जे धावायला लागतो किंवा आपल्या शरीराची जी काही गती होते ती सुद्धा याच्या खालच्या बाजूने होत असते. म्हणजे खालची बाजू जी आहे ती त्या गतीसाठी असते. त्याला आपण असं म्हणू की मेंटल अँड फिजिकल एक्झिस्टन्स जे काही आहे किंवा त्याचं जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी उपयोगात येते. आता मधोमध जी शक्ती आहे ह्या शक्तीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. सुषुम्ना नाडीतून ही शक्ती वाहत असते. परमेश्वराची जी कार्यशक्ती आहे ती आपण पाहिली आता की उजव्या बाजूला जी पिंगला नाडी आहे त्याच्यातून कार्यान्वित असते आणि जी मधोमध सुषुम्ना नाडी आपल्यामध्ये आहे त्याच्याचमुळे आपली उत्क्रांती झाली आहे. त्याच्याचमुळे आपल्यामध्ये धर्म
स्थापन होतो. म्हणजे आता कार्बनला 4 व्हॅलेन्सीज असतात. आपण जर आपल्यामध्ये केमिस्ट्रीचे काही प्रोफेसर्स वगैरे असते तर त्यांना माहिती आहे की पिरियॉडिक लॉजमध्ये संबंध अगदी व्यवस्थित असं बसवलेलं आहे सगळा, की आश्चर्य वाटतं की हे कुणी प्लॅनिंग केलं असेल आणि कसे एक एक बरोबर सगळे एलिमेंट्स त्यांनी बसवलेले आहेत. तर कार्बनला जशा 4 व्हॅलेन्सीज आहेत किंवा सोनं आहे, सोन्याचा रंग कधीही खराब होत नाही, हे त्याचा धर्म आहे. तसाच मानवाचा सुद्धा धर्म ह्याच सुषुम्ना नाडीमुळे बनतो. पहिल्यांदा ह्याच्यात धर्म बनतो आणि त्यानंतर ह्याची उत्क्रांती होते. धर्म बदलत बदलत उत्क्रांती होते. आपल्या धर्मात आणि सोन्याच्या धर्मामध्ये फरक आहे. आपल्या धर्मात आणि एका प्राण्याच्या धर्मामध्ये फरक आहे. पण आता मानव धर्म बनल्यावरती त्याची पुढची स्थिती काय, ती धर्मातीत आहे, ती गुणातीत आहे. म्हणजे हे जे 3 गुण मी आता आपल्याला सांगितले आहेत, हे तमोगुण, रजोगुण, रजोगुण आणि सत्वगुणामध्ये आहे. त्या गुणापलीकडे सुद्धा आपण जातो ह्या मनुष्याच्याच योनीत आल्यानंतर. म्हणजे मनुष्य आता अशा स्थितीला येऊन पोचलेला आहे की जिथे फक्त त्याला आता त्याचा अर्थ कळला पाहिजे. त्याला त्याच्या सर्वव्यापी शक्तीशी संबंधित केलं पाहिजे आणि त्यासाठी जी आपल्यामध्ये शक्ती खाली स्थित आहे या कुंडलिनी असं म्हणतात. ही कुंडलिनी 3.5 वेटोळे घालून त्याच्यात बसलेली आहे. पण ही एक टेप रेकॉर्डरमध्ये जसा टेप असतो तशी आपल्यामध्ये स्थित असते आणि आपल्यातलं जे काही गत असेल, जे काही पाप पुण्य जे काही आपण केलेलं असेल ते त्याच्यात सगळं असतं. म्हणजे ह्याच जन्मातलं नाही पण अनेक जन्मातलं सगळं काही त्या कुंडलिनीमध्ये विधित असतं. अशी ती कुंडलिनी आपल्यामध्ये खाली तिथे स्थित असते. जसं एखाद्या बीमध्ये त्याचं अंकुर असतं तसंच मानवामध्ये हे अंकुर ही तुमची आई जन्मांतर तुमच्याबरोबर जन्माला येते आणि सगळं काही तुमचं असतं ते बघत असते आणि त्यावेळेची वाट बघत असते की जेव्हा हे कार्य घडेल आणि तुम्हाला पुनर्जन्म मिळेल. आता पूर्वी काळी 1-2 लोकांना असं झालं. पुष्कळशे लोक आपल्याला माहिती आहेत, कुठेही असं आपण ऐकलेलं नाही की पुष्कळशे लोक एकदम साधू झाले किंवा त्यांना परमेश्वराचा बोध झाला. ज्ञान मात्र लोकांना आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, इकडे गेलो, पण बोध मात्र फार कमी लोकांना होते आणि त्यामुळे सगळे घोटाळे उभे झालेले आहेत. सांगायचं म्हणजे कोणताही धर्म किंवा कोणताही अध्यात्म करायचा म्हटलं म्हणजे पहिली गोष्ट आहे की तुमच्या आत्म्याशी संबंध जुडलाच पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे, लोकांना ही लहानशी गोष्ट सुद्धा माहीत नाही. जर आत्मा तुम्ही जाणला नाही, जर तुम्ही आत्म्याशी संबंध केला नाही तर तुम्ही काहीही परमेश्वराबद्दल जाणू शकत नाही. जसे आपल्याला डोळे असायला पाहिजेत, हा सुंदर हॉल मला बघायला डोळे असायला पाहिजे, तसंच आत्म्याचे जोपर्यंत आपले डोळे उघडत नाही तोपर्यंत परमेश्वराशी तुमचा संबंध होऊ शकत नाही. म्हणूनच सगळे काही धर्म जे आज आपण पाहतोय त्यांचं वाटोळं झालेलं त्याला कारण आहे. उपटसुंभ लोकांनी ह्या गोष्टीचा फायदा घेतलेला आहे. त्यांनी आपल्याला दुसऱ्याच मार्गाला नेलेला आहे आणि आज ही स्थिती आली आहे की आपल्याच देशात नव्हे पण प्रत्येक देशात जी तरुण मंडळी आहे त्यांचा देवावरचा विश्वास उडालेला आहे. अल्जेरिया म्हणून एक देश आहे, आपल्याला माहिती असेल, तिथे मुसलमान लोक आहेत आणि तिथे मुसलमान लोक अत्यंत धर्मांध आहेत, आपल्याहीपेक्षा फारच जास्त. आणि त्या धर्मांधतेमुळे त्यांचे जे तरुण मुलं आहेत, जे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, आर्किटेक्ट झाले, त्यांनी सांगितलं की हे फालतूचं आम्हाला काही नको, तुम्ही आपल्या याच्यात वेळ घाला, 5 वेळा नमाज पडा, नाही तर डोकी फोडा, नाही तर त्या काब्याला जा, नाही तर काही करा, पण आम्ही याच्यात आता पडायला तयार नाही. फार झालं आम्हाला. अशाच वेळेला एक मुलगा माझ्याजवळ लंडनला आला आणि त्याला मी पार केलं. पार झाल्यावर मी त्याला सगळं समजून सांगितलं की धर्म म्हणजे काय, मोहम्मद म्हणजे काय, तो कुठे आपल्या उत्क्रांतीमध्ये मदत करतो, नंतर ख्रिस्त म्हणजे काय, त्याच्या पलीकडे राम कृष्ण ह्या सगळ्यांच्या अवताराचं काय अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर तो तिथे गेल्यावर ह्या सर्व मुलांना एकत्र करून त्याने सांगितलं की नाही, ही गोष्ट खोटी आहे, परमेश्वर आहे, सर्वव्यापी शक्ती आहे. फक्त ह्या लोकांचं एवढंच चुकलं आहे की यांची आत्म्याची ओळख नव्हती म्हणून हे काहीतरी आंधळ्यासारखं करत होते, पण डोळस होत आहेत. आणि त्यांनी 500 लोकांना पार तिथे केलेलं आहे. आणि अशा रीतीने आमचा सहयोग अगदी वेळेवरती बसलेला आहे. जेव्हा की लोक धर्म सोडून विश्वासात चालले आहेत त्यावेळेला मधोमध आमचा सहयोग आहे, तिथे तुम्हाला परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळतं. आता ही कुंडलिनी इथे स्थित आहे ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तसंच सगळ्यात जास्त कार्य मार्कंडेय स्वामी आणखीन आदिशंकराचार्यांनी फार मोठं कार्य केलं. त्यांनी इतकं विशद आणि सुंदर सगळं काही समजावून सांगितलेलं आहे. पण मला आश्चर्य वाटतं की शंकराचार्यांची पुस्तकं कोणीच वाचत नाही. इतकंच काय पण ते
मी जेव्हा कोवलमला गेले होते तेव्हा ते केरळाचे राहणारे होते आणि तिथे कालेडी गावामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेलं होतं आणि मला आश्चर्य वाटलं की तिथले मला ते लोक सांगायला लागले की आम्हाला माहीत सुद्धा नाही कोण शंकराचार्य आदिशंकराचार्य कोणाविषयी बोलता तुम्ही. इतकं अज्ञान लोकांमध्ये ह्या इंग्रजी शिक्षणामुळे आलेलं आहे. इंग्रजी शिक्षणामुळे काय काय फायदे झाले ते तुम्ही इंग्लंडला जाऊन बघा. आणि आपलं जे आपण विसरून आज बसलेलो आहोत, कारण आम्ही म्हणजे सेक्युलर स्टेट वगैरे झालो, म्हणजे धर्माबद्दल पूर्ण अज्ञान हे सेक्युलर स्टेटचं जर लक्षण असलं तर ते आपल्यामध्ये पूर्णपणे पसरलेलं आहे. धर्म आपल्या देशामध्ये इतका गहन आणि इतका मनन करून काढलेला आहे आणि त्याचं एक एक इतकं लक्षण दिलेलं आहे की आपण साऱ्या संसारावर आपल्या धर्माच्या सत्यावर सर्व संसारावर राज्य करू शकतो, प्रेमाचं राज्य करू शकतो आणि सगळा जगभर आपल्याला ह्याचं आपल्या देशाच्याबद्दल लोकांनाही कुतूहल निर्माण झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या देशात हजारो लोक येऊन राहिले आहेत बघण्यासाठी की हे काय आहे सत्य ह्या देशातलं ते बघायला पाहिजे. पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण भामटे काढले आणि ते भामटे त्यांना चांगलेच लुटून काढत आहेत आणि ते कधीही कोणत्याही खऱ्या ह्याच्यात जाते. म्हणजे परवा आम्ही गावाला ह्यानं घेऊन गेलते मुसळवाडीला, तर आमचे शिष्य म्हणायला लागले की माताजी हे फक्त सहयोगाच्या कृपेमुळे आमच्यात एवढी समरसता, आम्ही इतक्यादा हिंदुस्थानात येऊन गेलो पण आम्ही एकाही हिंदुस्थानी माणसाशी बोलू शकलो नाही. फक्त बोललो तर ते हे सगळे अँग्लिसाइज्ड आणखीन पाश्चिमात्य पद्धतीने राहणाऱ्या हिंदुस्थानी लोकांशी जे अगदी इंग्लिश केम्ब्रिजपेक्षा चांगलं बोलतात आणि तेलकोट शिवाय बाकी सगळे मोठे ब्रिटिश झालेले आहेत, त्या मला अगदी कंटाळा आला होता ह्या देशाचा. आणि आज ही स्थिती आलेली आहे की हे लोक तुमच्या संस्कृतीला बघून आणि तुमच्या मनन स्थितीला बघून आश्चर्यचकित झाले, आश्चर्यचकित. आणि त्यांना वाटतं की तुमचे पाय धरावेत की काय करावं. तुमच्या ह्या प्रेमाचा सोहळा बघून सुद्धा त्यांना इतकं आश्चर्य वाटत आहे की आम्ही सगळं विसरलो त्या इंग्रजी शिक्षणामध्ये. त्यांचं प्रेम, त्यांचं काही जे काही मनाचा ओलावा असेल किंवा भक्ती श्रद्धा जे काही असेल ते सगळं वाहून गेलेलं आहे. ते आपल्याकडे झालं नाही पाहिजे आणि होत आहे म्हणा. फार दुःखाची गोष्ट आहे की स्वातंत्र्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीला चिकटून होतो, पण जसं स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला वाटलं आता आपण मोकाट झालो, आता वाटेल तसं वागलं तरी चालेल. तसं होत नाही, कारण मानवाने जर ही स्थिती गाठली नाही तर तो जनावराच्या स्थितीत तरी जाऊ शकतो का असा मला प्रश्न पडतो. कदाचित तो राक्षसाच्या स्थितीत जाईल, कारण ह्याच्या पुढची स्थिती म्हणजे अतिमानव होण्याची आहे. तेव्हा ते जनावराकडे कसे जातील आणि गेले तरी अशा जनावरांच्याकडे जातील जे मनुष्य नाही आणि जानवर नाही. ही उत्क्रांतीची स्थिती आपल्यामध्ये पूर्णपणे घटित झालेली आहे आणि त्या उत्क्रांतीचे एक एक ज्याला स्टेज म्हणतो असे बनवलेले आहेत. पैकी पहिल्या स्थितीमध्ये अगदी पहिला जे चक्र आहे जे आपल्यामध्ये स्थित आहे, जे खाली चौकोनी आपल्याला दिसत आहे, ह्या चक्राला मूलाधार चक्र असं म्हणतात. मूलाधार चक्र. आता ह्याच्यावर पुष्कळ लोकांनी नाना तऱ्हेचे आपले कल्पना काढलेल्या आहेत. आपल्या हिंदुस्थानात त्याची काही कल्पकतेला काही कमतरता नाही. जो बसला तोच अध्यात्मावर बोलू लागतो, कारण असं आहे त्यांना कोण धरणार, त्याच्याबद्दल काही प्रमाण नाहीच आहे. ज्याला दिसला तोच गुरु, ज्याला दिसला तोच आपल्या लेक्चरवर लेक्चर, हजारो लोक बसतात आणि मला समजत नाही हा मनुष्य बडबडतो तरी काय आणि लोक ऐकतात तरी काय आणि त्याचा लाभ तरी काय, त्याचं प्रत्यक्ष काय आहे तर एकच की तुमच्या खिशात पैसे किती आहेत आणि ते किती वाचले हे मोजून घ्यावे. त्या पलीकडे त्याचं काहीही मिळत नाही. तर हे जे चक्र आहे ज्याला आपण मूलाधार चक्र असं म्हणतो, ह्या मूलाधार चक्रावरती साक्षात गणपती बसवला आहे परमेश्वराने. आता गणपती आहे की नाही, तो शास्त्रात आहे की नाही. आपल्या घरात एखादा डॉक्टर गणपती ठेवते, पण मी जर म्हटलं की काही लोक गणपतीच्या स्तवनाने जातात तर त्यांना अगदी आश्चर्याचा धक्का बसेल. असं कसं होईल, त्यांना तर ते सगळं मटेरिया मेडिका माहिती आहे. हा गणपती घरात जो आहे ह्यानी काही रोग बरे होतात असं माताजी म्हणतात. म्हणजे हे काय, ह्याला काही सत्य म्हटलं पाहिजे का, पण होता. पण अधिकार असला पाहिजे तुम्हाला. गणपतीशी तुमचा संबंध काय घडलेला आहे, काही नाही. एक आणून आपलं ठेवून कोनाड्यात ठेवलं म्हणजे काही गणपती पूजा होत नाही. तोंडाची बडबड केली म्हणजे गणपती पूजा होत नाही. पण गणपती म्हणजे काय आणि तो गणपती कसा जाणायचा हे जोपर्यंत तुम्हाला त्याचा बोध होत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्याचा अधिकार परमेश्वराकडून मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही समजू शकणार नाही की हा गणपती आपण कोणत्या कार्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये घातलेला आहे. आता गणपती हा पावित्र्याचं लक्षण आहे. परमेश्वराने ती फक्त पावित्र्य ह्या संसारात बनवलं आणि गणपती त्याची देवता बसवली. आपल्याला आश्चर्य वाटेल, आजकाल इकडे कलियुगात बघितलं की कोणाला विश्वास नाही वाटायचा की पावित्र्य हे पहिल्यांदा परमेश्वराने संसारामध्ये बनवलं. त्याच्यानंतर, कारण परमेश्वर हा पिता
आणि अत्यंत दयासागर, प्रेमाचा सागर इतकंच नव्हे पण करुणेचा निधी आहे. त्यांनी आधी असा विचार केला की माझ्या मुलांना ज्याच्यात परमसौख्य मिळेल असं जर मला घडवायचं असलं तर पहिल्यांदा जे सगळ्यात अप्रतिम ते बसवावं. आणि म्हणून त्यांनी संसारामध्ये फक्त पवित्रता बसवली. ती पवित्रता श्री गणेश ह्यांनी त्या मूलाधार चक्रामध्ये आपल्यातही बसवलेली आहे. आता गणपतीवर बोलायचं म्हटलं तर मला एक लेक्चर द्यावं लागेल आणि ते फार मोठं आहे. फक्त त्यांना वंदन करून आपण पुढे जाऊया. त्याच्यावरचं जे चक्र आहे त्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो. हे सुद्धा आपल्यामध्ये परमेश्वराने बसवलेलं आहे. ह्या चक्राने आपण कोणतंही कार्य करत असतो. म्हणजे कला, विचार, नंतर स्वाधिष्ठान चक्राने जेवढी निर्मिती संसारातील क्रिएटिव्ह पॉवर त्यांनी वापरण्यात येते. आता आपल्यामध्ये जे स्वाधिष्ठान चक्र आहे त्याच्यामुळे आपण जे काही कलेचं कार्य करतो किंवा पुढचा विचार करतो किंवा जे काही प्लॅनिंग करतो वगैरे जेवढं काही आहे ते त्याचा ताण ह्या स्वाधिष्ठान चक्रावर पडतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मेंदूनी आपण विचार करतो. ही गोष्ट खरी आहे, आपण मेंदूनी जरी विचार करतो पण त्याच्यातला जो मेद आहे त्याला फॅट म्हणतात, तो कुठून येतो? तो आपल्या पोटामध्ये हे स्वाधिष्ठान चक्र तयार करून व्यवस्थित वर पोहोचवत असतो. आता जो मनुष्य फार विचार करतो आणि फार प्लॅनिंग करतो, नेहमी विचारातच असतो, अशा माणसाला नेहमी डायबिटीसचा रोग होऊ शकतो. कारण काय? कारण असा मनुष्य अत्यंत विचार केल्यामुळे त्या चक्राला अत्यंत ताण देतो. आणि त्या चक्राचं दुसरं कार्य असं असतं की आपलं स्प्लीन, पॅनक्रियास, नंतर किडनी, नंतर युट्रस, लिव्हरचा वरचा भाग, या सगळ्यांची देखरेख पाहिजे. ज्या चक्राला एक कार्य हे करायचं आहे आणि दुसरं कार्य हे करायचं आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही एकच भार घातला तर असंतुलन जीवनात येऊन मनुष्याला डायबिटीसचा रोग होतो. एखाद्या खेड्यातल्या माणसाला कधी डायबिटीस होणार नाही. पण एक पांढरपेशी लोकांना किंवा जे लोक सिडेंटरी हॅबिट्सचे लोक आहेत त्यांना बहुतेक हा होतो. त्याला कारण असं आहे की ते सारखे विचार करत असतात. आता प्लॅनिंगसुद्धा म्हणजे माणसाने करण्यापेक्षा जे परमेश्वराचं प्लॅनिंग आहे ते जर समजून घेतलं तर त्याला हा त्रास करायची गरज नाही की आपण बसून प्लॅनिंग करायचं. पहिल्यांदा परमेश्वराला समजून घ्या. म्हणजे त्याची जी सर्वव्यापी शक्ती आहे ती स्वतः सगळं प्लॅनिंग करत असते. तेव्हा त्याच्या प्लॅनिंगला जर तुम्ही उतरला तर तुमचं सगळं कार्य सुव्यवस्थित, सगळं सुंदर होतं. उलट तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर त्याच्यात काही ना काही संकल्प विकल्प करोती आणि विकल्प येऊन सगळं प्लॅनिंग आपल्याला दिसतंच आहे आपल्या देशाच्या प्लॅनिंगची काय स्थिती झालेली आहे. तेव्हा माणसाच्या करून काही होत नाही, सगळं काही परमेश्वर करतो असं जर मी म्हटलं तर लोकांना वाटेल की माताजी काहीतरी सांगतात. पण एकही काम आपण जिवंत करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल. आपण कामं काय करतो? आता दगड आहेत मेलेले, ते आणून इथे लावले, फरशा घातल्या. झाड मेलं की त्याचे हे केले गॅलरी आणि सांगितलं की आम्ही फार मोठे झालो. एकही जिवंत कार्य आपण करू शकता का? एका बी मधनं एक अंकुर तरी आपण काढू शकता का? एक बी तरी आपल्याला घडवता येतं का? म्हणजे कसल्या गमजा मारायच्या की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो? काहीही तुम्ही करत नाही. सगळं मेलेलं काम आहे. अहो हे उचलून तिकडे घाला नाही तर तिकडून इकडे घाला, त्याच्यात काय फरक पडणार आहे विशेष? उगीच नसत्या उस्ताफऱ्या आहे. उलट ही असली कामं करून करून माणसाला आपण भौतिक गोष्टींची फार गुलामी करायला सांगितलेली आहे. आता समजा ज्यांना खुर्चीवर बसतात, आमचे बिचारे हे विदेशी लोक आले आहेत, त्यांना एक त्रास होतो कधी कधी. ह्यांना खुर्चीवर बसण्याची सवय लागल्यामुळे आता खाली बसू शकत नाही. आता खुर्च्यांच्या डोक्यावर बसली तर म्हटलं बरोबर खुर्च्या घेऊन फिरा तुम्ही आमच्या गावात. तुमचं कसं काय होणार हे समजत नाही मला. जमिनीवर बसायचं टाकलं. प्रत्येक अशा सवयी जडतात की ही भौतिकता इतकी वाढलेली आहे ती आपल्या डोक्यावर बसते. म्हणजे त्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही संन्यास घ्या बा, दुसऱ्याला नाही निघायचं. मी लगेच म्हटल्याबरोबर लोक संन्यासाला निघतात. संन्यास बिन्यास घेण्याची काही गरज नाही आहे. व्यवस्थित लग्न करावं. लग्न व्यवस्था ही परमेश्वरानेच केलेली आहे आणि मुलं बाळं सांभाळावी, पण पावित्र्याने राहिलं पाहिजे. अशा आमच्या सहयोगामध्ये अगदी साधारण सर्वसामान्य जी लोक आहेत आणि जे सर्वसामान्य पद्धतीने राहतात त्यांची व्यवस्था केलेली आहे. संन्याशाला आम्ही रिअलायझेशन देऊ शकत नाही. जर कोणी मनुष्य संन्याशी बनून आमच्या समोरून आला तर आम्ही त्यांना सदैव बघा तुम्ही साधे कपडे घालून या. म्हणजे हे जाहिराती लावून फिरायची काही गरज नाही. जे संन्यास आहे तो आपल्या आतमध्येच घडतो आणि अशा जाहिराती लावून बाहेर स्वतःच्या काहीतरी गमजा करणं म्हणजे खरोखर एक माकडाचं लक्षण आहे. माणसाने अशा भलत्या गोष्टींना नादी लागू नये आणि अशा ह्याच्यामध्ये पडू नये. अगदी हे फार चुकलेलं आहे.
तसेच पुष्कळसे गुरुसुद्धा आपल्याला संन्याशासारखं बनवून फिरतात आणि आम्ही फार मोठे गुरु वगैरे दाखवतात. अशा लोकांना गावाच्या वेशीबाहेर ठेवलं पाहिजे. सीतेने वाल्मिकी रामायणात सांगितलेलं आहे की कुणी संन्यासी जर दारात आला तर त्याला वेशीच्या बाहेर ठेवायचं. एकच दिवस त्याला गावाच्या वेशीवर दिलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी पिटाळलं पाहिजे त्याला. अहो आम्ही गृहस्थ लोक, आम्हाला तुमचा काय संबंध? तुम्ही संन्याशी जाऊन बसा जंगलात, इथे येण्याची गरज काय? म्हणजे दुसऱ्यांच्या पैशावरती कसं जिवंत राहायचं, हे बाणगुळासारखं आयुष्य, हे पॅरासायटिक आयुष्य. आणि त्याच्यासाठी आमच्या सहयोगामध्ये मुळीच वाव नाही. जर असे तुम्ही कुणी संन्यासी असाल, दंडे संन्यासी वगैरे, तर आमचा तुम्हाला नमस्कार, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. जर तुम्ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लग्न बिग्न करून व्यवस्थित, म्हणजे बॅचलर्सना पण चान्स आहे असं जर असले असे तर त्यांच्यासाठी आमचा सहयोग आहे. कारण अशा माणसाला संतुलन येतं. मुलं बाळं घरात असली, आई वडील असले, माणसाला संतुलन येतं, त्याला मर्यादा येतात, तो काहीतरी व्यवस्थित वागतो. ज्या माणसाला आई नाही, वडील नाही, कुणी नाही, अनाथालयासारखा कुठं तरी आलेला असेल, किंवा ज्याला हेच माहिती नाही की मर्यादा म्हणजे कशाची खाता, त्या माणसाला सहयोग कसा आम्ही द्यायचा? कारण मर्यादेनेच मनुष्य बांधला जातो आणि त्यानेच त्याची प्रगती होती. तुम्ही बघितलेलं आहे, झाडाचं सुद्धा तसंच आहे. झाडाचं बी बियाणे जेव्हा फुटतं तेव्हा त्याला मर्यादा घालाव्या लागतात, त्याला संगोपावं लागतं, त्याला बघावं लागतं. आजकाल सगळे मानसशास्त्र असे सांगायला आले आहेत की जिथे जिथे ग्रहव्यवस्था बिघडल्या आहे, जिथे जिथे समाज बिघडलेले आहे, तिथली मुलं अगदी बेकार जातात. आणि जे जगामध्ये आपण एवढं युद्ध आणि जे इतकं कलह, तसंच लोकांच्यामध्ये जे भयंकर असंतोष वगैरे बघतो, त्याच्या मुळाशी त्यांची घरं तुटलेली आहेत, त्यांच्या आई नाही, त्यांना वडील नाही, ते अनाथासारखे फिरणारे मुलं आहेत, म्हणून हे असं झालेलं आहे, असं त्यांनी निदान काढलेलं आहे. तेव्हा दुसरं जे चक्र आहे, ज्याला आपण स्वाधिष्ठान म्हणतो चक्र, त्याच्यावरती श्री ब्रह्मदेव आणि त्यांची शक्ती सरस्वती ही आहे. पण जी कुंडलिनी शक्ती आहे ही कुमारिका गौरी शक्ती आहे. आणि ह्या आपल्याला माहिती आहे की गणेशाला गौरीनी कसं बनवलं आणि त्याला कसं आपल्या दाराबाहेर उभं केलं होतं. आता त्यावरून असं लक्षात घ्यायचं की गणेश हा गौरीचं जे पावित्र्य आहे ते बघत असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटोकॉल. ते बघत तिथे बसलेले असतात. त्यांचा कुंडलिनी च्या छेदनामध्ये कार्य येत नाही, त्यांचं छेदन होत नाही, ते त्या ठिकाणी बसून फक्त ही संगोपना करत असतात. आता जे लोक ह्या गणेशावर आघात करतात, म्हणजे गणेश हा ज्या चक्रावर बसलेला आहे त्यांनी पेल्विक प्लेक्सस म्हणून जे प्लेक्सस आहे त्याची चालना होते. सूक्ष्मामध्ये जरी ते मूलाधार चक्र असलं तरी त्याची चालना पेल्विक प्लेक्ससमुळे होते. आणि ह्या पेल्विक प्लेक्ससमुळेच सेक्ससुद्धा सांभाळला जातो. तर लहान मुलाला सेक्सचं काही कळत नाही, म्हणून तिथे एक लहान मूल जे कधीही मोठं होत नाही, नेहमी जे बाल्यावस्थेत पवित्रावस्थेत असतं, अशा गणेशाला तिथे बसवलेलं आहे. आता जी घाणेरडी मंडळी, म्हणजे बरीच आहेत, तुमच्या पुण्याला पण एक गृहस्थ आता उद्भवले आहेत, ते असं घाणेरडं शिकवत असतात की कुंडलिनी जागृती करायची असेल तर अशा घाणेरड्या पद्धतीने करायची. तर त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. म्हणा दिलं तरी त्यांच्या काही लक्षात येणार नाही, त्यांना आई बहिणी नाहीतच म्हणा. पण ही जी आई तुमची बसलेली आहे कुंडलिनी, तिचा प्रोटोकॉल करणारा गणेश तिथे बसला असताना आपण अशा तऱ्हेची जी भाषा करतो कुंडलिनीला उचलायची, म्हणजे आपल्या आईबरोबरच काहीतरी घाणेरडा प्रकार आपण म्हणत आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक हिंदुस्थानी माणसाला आणि भारतीय माणसाला असल्या घाणेरड्या गोष्टींची अत्यंत चीड आहे. आणि अशा आपल्या देशातच अनेक लोक अशा गोष्टी करतात आणि ह्या तांत्रिकांनी अशा घाणेरड्या गोष्टी करून आपल्या देशाला अगदी बर्बाद करून टाकलेलं आहे. कोणताही मनुष्य जर आपल्या आईच्या पोटातून उदरातून निघालेला असेल आणि त्याची आई जर असली जगामध्ये, त्यांनी पाहिलेलं असलं, त्याला ही गोष्ट सहन होणार नाही. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की असल्या घाणेरडेपणाच्या गोष्टी करणारे आणि पवित्रापासून तुम्हाला दूर घालणारे हे जे साधू संत आपले नुसते पैसे भरत बसले आहेत, ती कॅडलॅकच्या गाड्या घेऊन फिरतायत, त्यांना उचलून लगेच आपण समुद्रात तरी घालावं किंवा परदेशी पाठवून द्यावं. त्यांची इथे काहीही आपण चालू दिलं नाही पाहिजे. पण आश्चर्याची गोष्ट आहे की अशा लोकांकडे आपले हिंदुस्थानी लोकसुद्धा, मी तर असं ऐकलं काही मिनिस्टर लोकसुद्धा तिथे जातात. म्हणजे त्या ह्या लोकांना तुम्ही निवडून तरी कशी देता, असं मला आश्चर्य वाटायला लागलं. आपल्या देशामध्ये आई म्हणजे काय हे जर आपल्याला समजू नाही लागलं, ते जर आपण विसरलो, तर मात्र काही ह्या देशाचं राहणार नाही. एवढं तरी समजलं पाहिजे, आई ही अत्यंत पवित्र व्यक्ती असते आणि आपल्या आयुष्यात तिने आपल्याला पावित्र्य दिलेलं असतं. आणि तिच्याबद्दल जे लोक अशी एक गोष्ट बोलतात, ते लोक किती घातक आणि आपल्या देशाला किती नाशक आहेत, ते ओळखून राहिलं पाहिजे. आता त्याच्यावरती जे आहे चक्र, त्याला आम्ही नाभीचक्र असं म्हणतो. मणिपूर चक्र असं पण त्याचं नाव आहे. आणि ह्या नाभीचक्रावरती लक्ष्मीनारायणाचं स्थान आहे. लक्ष्मीनारायण हे धर्मस्थापना करतात, धर्माची आपल्यामध्ये स्थापना होते.
आणि लक्ष्मीचं जे सूत्र आहे जे आपल्याला माहिती आहे ते आपण असा विचार करतो की बा ह्या माणसाकडे लक्ष्मी आहे म्हणजे तो श्रीमंत असला पाहिजे असा आपला अर्थ लागतो. पण लक्ष्मी आणि पैसा महद अंतर आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही आणि लक्ष्मी म्हणजे पैसा नाही. एक अंग त्याचा पैसा जरी असला, त्याने समृद्धी जरी असली तरी लक्ष्मी स्वरूप वेगळं असतं. आता थोडक्यात मी लक्ष्मीबद्दल सांगते, कारण इतकी सगळी चक्र सांगायची म्हणजे त्याला पुष्कळ लांबलंच काही पाहिजे. पण आपण लक्ष्मीला पाहिलेलं आहे की लक्ष्मीचा एक हात असा असतो आणि एक हात असा असतो आणि दोन हातामध्ये तिच्या कमळं असतात. म्हणजे जो मनुष्य लक्ष्मीपती असेल त्याचं हृदय कमळासारखं असायला पाहिजे. ते गुलाबी म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. तसंच त्याच्या घरामध्ये कमळासारखं सौंदर्य असलं पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या वागण्यात, त्याच्या कपड्यात सगळ्यामध्ये कमळासारखं सौंदर्य असायला पाहिजे. तसा एक भुंगासुद्धा कमळामध्ये जाऊन बसू शकतो. त्याचे सगळे काटे जरी बोचले तरी कमळ त्याला आपल्यामध्ये आवरण घालून घेतं आणि रात्री त्याला झाकून आरामात झोपायला घालतो. तसंच एखाद्या लक्ष्मीपतीनी करायला पाहिजे. पण लक्ष्मीपती म्हटला म्हणजे नम्री चिडका असतो बहुतेक. तेव्हा अशा माणसाला लक्ष्मीपती म्हणण्यापेक्षा फक्त आपण पैशावाला म्हटलं तर ते योग्य होणार आहे. असे आजकाल लक्ष्मीपती नाहीत. पण आमच्या काळी म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो म्हणजे यंग होतो त्यावेळेला आम्ही असे पुष्कळ लोक पाहिलेले आहेत. आता तुम्ही दुर्दैवी आहात त्या बाबतीत. तेव्हा तुम्हाला सगळे आजकाल भाडोत्री लोक दिसतात. आमच्या काळाला आम्ही खरंच असे काही फार मोठी मंडळी पाहिली होती ज्यांना आम्ही खरंच लक्ष्मीपती म्हणू शकत होतो. आता दुसऱ्या हातामध्ये हे दान आहे. अशा माणसाच्या हातून अव्याहत दान चाललं पाहिजे आणि ह्या हातातून आश्रय आहे. तशा आश्रयाला लोक आला तर ते आश्रयाला राहिले पाहिजे. त्याला लक्ष्मीपती असं म्हटलेलं आहे. तसंच लक्ष्मी स्वतः स्त्री स्वरूप, माता स्वरूप आहे. त्या माणसाचं हृदय माता स्वरूप असायला पाहिजे. असं आपल्याकडे अनेक जन्मापूर्वी अनंत कालापासून आपण अशी लक्ष्मीची स्थापना ह्या देशात केली आहे. केवढा आपला महान देश आहे. अशी कल्पना ह्या भौतिकवादी लोकांना येणार आहेत का? हे तर भोगी लोक आहेत. ह्याच्या डोक्यात काय येणार आहे का? एकेका पैशासाठी हे दुसऱ्यांचा गळा कापणारे लोक आहेत. त्यांच्या काय समजात हे घुसणार आहे? हे फक्त आपल्याला एक वारसा मिळालेला आहे. तो वारसा आपण तो सोडायचा नाही. त्याच्यामध्ये गर्वाने राहिलं पाहिजे. जरी आपण गरीब असलो तरी हृदयाने आपण फार श्रीमंत हे लक्षात असायला पाहिजे. मनुष्य गरिबी आणि श्रीमंतीने श्रीमंत होत नाही, हृदयाने श्रीमंत होतो. आता आम्हाला असं आहे की आमच्या घरी खूप श्रीमंती होती वडिलांच्याकडे आणि नवरे आमचे यजमानसुद्धा फार श्रीमंत आहेत. पण आम्हाला जर तुम्ही सांगाल तर आम्ही कुठे झोपायला जाऊ? अगदी आरामात आम्हाला रस्त्यावर म्हणता आम्ही झोपू शकतो, कारण आम्ही मस्त होतो. आम्हाला कशाची गरजच नाही. असाच मनुष्य ज्याला कशाचीही गरज नाही तोच खरा बादशाह आहे. बाकी ज्याला गरज आहे तो दुसऱ्याच्याकडे ईर्षेने बघतो, त्या माणसाला आपण बादशाह म्हणू शकत नाही. तेव्हा हे लक्ष्मीचं आपल्या नाभीवरती एक फार मोठं दैवत आहे आणि ह्या लक्ष्मीला आपण जपलं पाहिजे. हे सौष्ठव आपल्यामध्ये सांभाळलं पाहिजे आणि त्या सौष्ठवाला आपल्या देशात अजून लोक जपून आहेत. अजून त्यांना त्याची माहिती आहे की पैसाच हे सगळं होत नाही, त्याच्याही पलीकडे धर्म ही फार मोठी गोष्ट आहे. आणि धार्मिकतेनं राहणं म्हणजे देवळात जाऊन पोपटपंची करणं ह्याला मी म्हणत नाही. पण धार्मिकतेचा अर्थ जो आहे तो आपल्याला अनेक गुरूंनी सांगितलेला आहे. आणि अशा आपल्या ह्या संतांच्या भूमीमध्ये अनेक गुरु आलेत आणि त्यांनी ह्याबद्दल पुष्कळ चर्चा केलेली आहे की धर्म काय. ह्या गुरूंचे जितके उपकार मानावे तितके थोडे आहे. पण आपण त्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाही. त्यापैकी 10 मुख्य गुरु झाले आणि ते अनेकदा ह्या संसारात आले आहेत. पैकी मोहम्मद साहेबसुद्धा दत्तात्रयाचे साक्षात अवतरण आहे. मोहम्मद साहेबानंतर सुद्धा जी अवतरण झाले ते नानक साहेबसुद्धा त्यांचे साक्षात अवतरण आहेत. जनकसुद्धा त्यांचेच अवतरण आहेत. तसेच आदिनाथ वगैरे जे महावीरांचे आधी झालेले आहेत ते सुद्धा ह्यांचंच अवतरण आहे. त्यानंतर अगदी आपण फारच नशिबान आहोत, विशेषतः अहमदनगरचे लोक, की आपले इथे जे साईनाथ जे इथे शिर्डीला येऊन राहिले ते सुद्धा साक्षात दत्तांचेच अवतरण आहे. ते एकच तत्व जे आहे गुरूचं ते अनेकदा संसारात येतं आणि त्यांनी ज्या अनेक गोष्टी शिकवल्या त्या धर्माच्या संतुलनाबद्दल त्यांनी रिअलायझेशन वगैरे देण्याच्या गोष्टी नाही केल्या, आत्मज्ञान देण्याच्या फारशा गोष्टी केलेल्या नाहीत. पण जे मुख्य त्यांनी गोष्ट सांगितली आश्चर्याची, सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की दारू प्यायची नाही. ते सगळे एकतर वेडे होतील किंवा आजकालचे जे लोक दारूच्या विरुद्ध लिहितात ते तरी वेडे असतील. तर दारू प्यायची नाही त्याला कारण म्हणजे फार सायंटिफिक आहे. परवा मी यांच्या आपल्या केमिस्ट्रीच्या प्रोफेसरला सांगत होते की किती सायंटिफिक रिझन आहे की ज्याने दारू प्यायची नाही. दारू आणि कॅन्सर एकच तऱ्हेचा प्रकार आहे तो. म्हणजे त्याच्यामध्ये जे OH आयन असतं त्या OH आयनची अशी स्थिती होऊन जाते दारू आणि कॅन्सर दोन्हीमध्ये एकच स्थिती होऊन जाते की त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जी काही
गरमी होते किंवा जी हीट, काम केल्यामुळे जी हीट निर्माण होते ती तुमच्या रक्तवाहिन्यातनं वाहू शकत नाही, कारण त्याच्यातलं जे पाणी आहे त्याचं जे OH आयन आहे ते शोषण करू शकत नाही, कारण त्याची पद्धती बदलते आणि त्यामुळे सबंध गरमी तुमच्या लिव्हरमध्ये, पोटामध्ये तरतरीच्या गरम्या एकत्र होतात. आता मी सांगायचं म्हणजे कॅन्सर हा सहजयोगानेच ठीक होऊ शकतो, आणखीन कशाने होऊ शकत नाही, आणि आम्ही केलेला आहे. आता लंडनला आम्ही एका कॅन्सरच्या पेशंटला बरं केलेलं आहे आणि त्यांच्या त्या पत्नी आहेत ते डॉक्टर म्हणजे तिथे फार प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यामुळे आता त्यांनी आमचं मेडिकल कॉलेजमध्ये वगैरे बरंच काढलेलं आहे की तुम्ही इथे बोला वगैरे. आता बघू गेल्यावर काय होईल ते. तर त्याच्यामध्ये त्या बाईला इतकी हीट होती अंगामध्ये आणि ती सारखी हीट निघायला लागली आणि इतकी लंडनला थंडी पडत असताना सुद्धा तिने सगळी दारू उघडे टाकली. ती म्हणे की माझ्या अंगात इतकी हीट निघते आणि सगळ्यांना वाटायला लागलं जसं काही हीटर आहे. तसंच दारुड्या माणसाचं होतं. दारुडा जो असतो, जो दारू पितो मनुष्य, त्याच्यातसुद्धा लिव्हरमध्ये अशीच हीट जमा होते, मग त्याच्या किडनीमध्ये हीट जमा होते, मग त्याच्या संबंध ते जे रक्तवाहिन्या होतात त्या हार्डर होऊन जातात. आता त्यांनी सांगितलं तुम्ही दारू पिऊ नका. आता हे असं मी म्हटलं की तुम्ही दारू पिऊ नका तर तुम्ही मुळीच ऐकणार नाही, उलट इथे कुणी येणार नाही. परवा मी जरा म्हटलं की तुम्ही शपथ घ्या आम्ही दारू पिणार नाही, तर अर्धे लोक उठून निघूनच गेले. मी म्हटलं नुसती शपथ घ्या, मी काय म्हटलं नाही की त्याच्यासाठी काय तुम्हाला पेमेंट करावं लागेल, पण तेवढं म्हटल्याबरोबर अर्धे लोक उठून गेले. आता दारू इतकी नुकसानाची वस्तू आहे की कुणी आई म्हणेल का तुमचं आपलं नुकसान करून घ्या, ये बैल मला मार, अशी स्थिती आहे त्याची. की आपले रस्त्याने ठीक चाललेले आहेत, उगीचच कशाला, म्हणजे पैसे जातातच आणि त्याशिवाय झिंगलेला मनुष्य तुम्ही पाहिलेला नाही का. आता रस्त्यानेच येताना आम्ही 3 ॲक्सिडेंट्स पाहिले, त्यापैकी एक मनुष्य दारू पिऊन रस्त्यात असा लोळत पडलेला होता. आणि हे म्हणजे अगदी रोज आपण बघतोय. तरीसुद्धा मला आता लोकांनी सांगितलं की हिंदुस्थानात दारू वाढलेली आहे, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. तेव्हा ही जी आपली फार मोठी दुश्मन आहे, अशी जी आपली शत्रू आहे, तिला आपण आपल्या डोक्यावर बसवून काय शहाणपण दाखवतोय मला समजत नाही. पण तरी आम्ही सहजयोगात कुणाला म्हणत नाही की तुम्ही दारू सोडा. जे आता म्हणाले आपल्याला चव्हाण साहेब की माताजी काही सोडायला सांगत नाही, ही गोष्ट खरी. आम्ही काय सांगत नाही तुम्ही आज सोडा किंवा आता सोडा, पण पार झाल्यावर तुम्ही सोडणार. आता इथे जी मंडळी आली परदेशातनं, अशी 300 मंडळी आम्ही लंडनला फार सुंदर तयार केलेली आहे. त्याशिवाय हजारो लोकांनी रिअलायझेशन घेतलेलं आहे, पण ही 300 मंडळी फार छान आहे. ह्यातले बहुतेक दारुडे होते, ड्रग्स घेत असत, पण ह्यांच्या सगळ्यांचं सुटलं. कसं सुटलं म्हणजे असं आहे, जेव्हा आत्म्याची ओळख झाली, आत्म्यातनं ते स्पंदन सुरू झालं, जेव्हा आतला आनंद येऊ लागला, तेव्हा मनुष्याला हे सगळं सुचतच नाही, आपोआप सगळं सुटतं. हा आनंद इतका आगळा आहे की त्या आनंदापुढे मग काही सुचतच नाही. म्हणजे अशी दारू प्या की जी उतरतच नाही मुळी, आणि ती दारू प्याल्यावरती बाकी सगळं काही विसरून जातं. त्यानंतर हे जे लक्ष्मी तत्व आहे, ह्या लक्ष्मी तत्वामुळे जेव्हा हे जागृत होतं तेव्हा एक मोठं कार्य घडतं, आणि ते असं की तुमची सांपत्तिक स्थितीसुद्धा सुधारते. आश्चर्याची गोष्ट आहे. लोकांना आश्चर्य वाटेल माताजी हे काय सांगतात, आमचं इकॉनॉमिक्स एकीकडे गेलं आणि सांपत्तिक स्थिती कशी सुधारेल. तर असं आहे की लक्ष्मी तत्वानी अशी सांगड बसते की त्या सांगडीमुळे सांपत्तिक स्थिती फार सुधारते. आता आमचे जसे हे विद्यार्थी आहेत तिथून आलेले, तर ह्यांना मी विचारलं, ह्यांच्याजवळ पूर्वी काहीही नव्हतं, अगदी भंगण भिकाऱ्यासारखे राहत असत, आणि एवढे श्रीमंत, यांच्याजवळ एवढे पैसे, सगळं काही, ह्यांना काही राहण्याची सोय नाही, काय नाही. तर मी म्हटलं की हे काय तुमची राहणी आहे, असं कसं राहता तुम्ही. त्याच्यानंतर मग हे माझ्याकडे आले आणि ह्यांना पारबीर झाल्यानंतर लगेच ह्यांची घरं व्यवस्थित, ह्यांची राहणी व्यवस्थित, ह्यांच्याकडे रेडिओग्राम, कधी काय. मी म्हटलं हे कुठं आणायला आले, तुमच्याजवळ पूर्वी खायलासुद्धा पैसे नसायचे. म्हणे आता दारू बंद झाली ना, तिकडे जातात अर्धे पैसे. आता महागाई भत्ता कशाला, गुत्त्यात जायला. तुम्हाला काही खायला मिळत नाही अशातली गोष्ट नाही आहे, पण त्याच्यामध्ये काही हरकत नाही, तुम्ही गुत्त्यात जरी गेले, पण त्याने होतं का तुमची लक्ष्मी पडते. इकडून बाटली आली की तिकडनं लक्ष्मीबाई गेल्या. कोणत्याही दारुड्या माणसाचे आपण पुतळे का उभे करत नाहीत, त्यांची स्थितीच नसते पुतळे उभे करण्यासारखी. आणि म्हणून दारू ह्या गोष्टीला, दारू, सिगरेट वगैरे ह्या सर्व गोष्टींना ह्या लोकांनी मना केलं होतं, आणि हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं आपल्याला महत्त्व समजत नाही, फारच महत्त्वाचं आहे माणसाला, कारण ते चेतनेच्या विरुद्ध जातं. ज्या चेतनेने परमेश्वराला जाणायचं आहे, त्या चेतनेच्या विरुद्ध जी गोष्ट जाते ती किती वाईट असेल आणि किती हानिकारक असेल हे लक्षात आणलं पाहिजे. त्याच्यावर जे चक्र आहे त्याला हृदयचक्र असे म्हणतात.
हृदयचक्र, कारण ते हृदयाच्या ह्या इथे मध्ये फुफ्फुसाच्या मधोमध असं असतं. आणखीन हे फारच महत्त्वाचं आहे, कारण ह्या चक्रावर जगदंबेचं स्थान आहे. मनुष्याला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तो आपल्या आईला आठवतो. जर त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की तुझी आई ही जगन्माता आहे, अत्यंत शक्तिशालिनी आहे, ती वाटेल ते जरी झालं तरी ती तुझा बचाव करेल. आपण आता जगदंबेबद्दल पुष्कळ ऐकलेलं आहे, केवढ्या राक्षसांना मारून टाकलं, काय काय त्यांनी केलेलं आहे. तसंच एकदा फार रागवल्या होत्या आणि त्यांनीच तांडव नृत्य सुरू केल्याबरोबर शंकराला समजेना की आता काय होणार, जर आईच बिघडली तर काय होणार, तर स्वतःच तिच्या मुलाला तिच्या पायाखाली घातल्याबरोबर अगदी अलगद आपला पाय ठेवून एवढी मोठी जीभ त्यांनी काढलेली आहे, असं आपण वाचलेलं आहे. आणि ही सगळी गोष्ट खरी आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या आयुष्यात येतं. म्हणजे जेव्हा मनुष्य, त्याला सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी म्हणतात, किंवा जेव्हा इन्सिक्युअर्ड किंवा अरक्षित असं त्याला वाटायला लागतं की आता माझ्यावरती काहीतरी संकट येणार आहे, काही होणार आहे, आणि त्यावेळेला आपलं हृदय धडधड धडधड होऊ लागतं. हे हृदय धडधड होण्याचं कारण आहे की आपलं हे चक्र जे आहे ते भ्रमित होतं, तिथून ती शक्ती नष्ट होते किंवा लुप्त पावते. ज्या माणसांना विशेष करून काहीतरी भूतबाधा वगैरे अशी जी भीती वाटते की आम्हाला भूत लागलं आहे किंवा आम्ही बाहेर गेलो आम्हाला काहीतरी धरलं आहे वगैरे असं वाटत असतं, त्यांचीसुद्धा ही स्थिती. जेव्हा हे चक्र रक्षित होतं, जेव्हा हे चक्र आलोकित होतं, त्यावेळेला माणसाची रक्षा वाढते. आता पुष्कळ बायकांना ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी असते. आता ते लोकांना असं वाटतं की ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी म्हणजे काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालेली आहे. पण अगदी सरळ गोष्ट आहे की जर त्या बाईला रक्षित वाटत असलं तर तिला ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी होईल. तसंच आपल्याला पुष्कळांना श्वासाची बिमारी असते. आम्ही अनेक श्वासाचे रोग काढलेले आहेत आणि बरं केलेलं आहे. आपले काश्मीरचे जे गव्हर्नर होते साहेब म्हणून, भगवान साहेब, त्यांना 25 वर्षाची ह्याचा रोग होता, म्हणजे श्वासाचा, आणि तो अगदी 5 मिनिटात आम्ही बरा केला. म्हणजे जर हे चक्र तुम्ही जर व्हायब्रेशन्स देऊन किंवा हे चैतन्य लहरी देऊन जर तुम्ही बरोबर स्थित केलं तर अगदी मनुष्याला नेहमीसाठी बरं वाटतं. कारण त्याचं ते चक्र ठीक झाल्याबरोबर जगदंबा जागृत होऊन त्याच्यामध्ये ही अरक्षितपणाची जी भावना आहे ती नष्ट पाहून आणि तो अत्यंत सुखासमाधानाने राहू लागतो. त्याच्यावर जे चक्र आहे हे विशुद्धी चक्र, हे फारच महत्त्वपूर्ण आहे. कारण हे चक्र, ह्याच चक्रामुळे मनुष्य जनावरापासून मानव झालेला आहे. त्यांनी आपली मान खालून वर उचलली, त्या ठिकाणीच तो मानव झालेला आहे. आणि हे जे मान आहे, ह्या मानेला आपण कोणाही समोर झुकवायचं नसतं. असत्यापुढे तर मुळीच झुकवायचं नसतं. पण जर साक्षात परमेश्वरच असला किंवा साक्षात जर खरोखर असा मनुष्य असला की जो वंदनीय आहे, त्याच्यासमोरच ही फक्त मान झुकवली पाहिजे. आणि त्यामुळे आपण उठल्या सुटल्या ज्याच्या त्याच्या पायावर येतो, मग ते भूत असे ना की ढोर असे ना, सगळ्यांच्या पायाखाली आपले हात घालायची काही गरज नाही. आमच्यावरही पायावर येऊ नये. जोपर्यंत तुम्हाला काय प्रचिती होत नाही तोपर्यंत मुळीच तुम्ही पायावर येऊ नये. पण ह्याबद्दल मी 2 अनुभव पाहिले. आम्ही लंडनला असताना लोकांना वाटायचं माताजींच्या पायावर काय यायचं, म्हणजे काम सगळं आमचे पाय करतात तर करू तरी काय. तर त्यांना हा राग की माताजींच्या पायावर काय यायचं आम्ही, म्हणजे पान झाल्यावर सुद्धा. आणखीन इथे मी परवा म्हटलं गावात की आता नको दर्शनं, फार झालं, तर सगळ्यांना वाईट वाटलं की माताजी दर्शनसुद्धा आम्हाला दिलेलं नाही. म्हणजे अशी 2 टोकं आहेत, अशी 2 टोकं आहेत जगामध्ये. तर सांगायचं असं आहे की सुज्ञपणाने हे समजलं पाहिजे की मानव हा अत्यंत उच्च कोटीतला एक विशेष बनवलेला प्राणी आहे आणि त्यांनी प्रत्येक माणसासमोर आपली मान वाकवायची नाही. तसंच हे विराटाचं स्थान आहे. विराट म्हणजे हे सबंध जे आहे, असाच परमेश्वर सबंध आहे आपल्यासारखाच, आणि त्याच्यातले आपण एक एक लहान लहान पेशी आहोत, सेल्स आहोत. हे जे सेल्स आपण आहोत अगदी परमेश्वरासारखेच बनवलेले आहोत. जेव्हा हे जागृत होता तेव्हा त्या विराटाला ते जाणून देतात. हे असं विराट स्वरूप हे इथून जाणलेलं जातं. म्हणून जे लोक तंबाखू खातात, आता नगरला तर मला तंबाखू एवढी पिकते की नाही माहीत नाही, पण प्रत्येकाच्या गळ्यात तंबाखू दिसते मला. तर ही तंबाखू कुठनं आली या नगर जिल्ह्यात हे काय मला समजत नाही. पण म्हणजे इतकंच नाही, पण बायकासुद्धा ते काहीतरी काळं बिळं लावत असतात आणि काहीतरी असं करत असतात. ते काय कशा तऱ्हेची तंबाखू ती कुठून आली देवाला ठाऊकी. पण त्या तंबाखूमुळे मात्र हे चक्र असं जाम लोकांचं बसलेलं आहे की त्यांच्या मुलांना खोकले, मुलांच्या मुलांना खोकले आणि त्यांनाही सारखा त्रास, श्वास लागलेला, अशी सर्व स्थिती या तंबाखूमुळे होते. पण सांगून कुणी ऐकत नाही. म्हटलं तंबाखू सोडा तर सोडवत नाही. फक्त सहजयोगात आल्यावर मात्र या तंबाखूला सोडावं लागतं आणि ती सुटते कशी वगैरे बरेच मजेदार अनुभव लोकांनी सांगितले. पैकी एक गोष्ट
ते सहज आल्यावर फार कार्य करत असत आणि फार आम्हाला प्रिय होते. सगळं काही असताना सुद्धा त्यांना तंबाखू पूर्णपणे सोडता येणार. कधी कधी हुक्की यायचीच त्यांना. शेवटी एकदा मी आले असताना सुद्धा त्यांनी तंबाखू घेतली होती, पण माझ्या लक्षात आलं, त्यांना वाटलं माझ्या काही लक्षात आलं नसेल. त्याच्यानंतर मी आपलं उगीचच कानाडोळा केला, म्हटलं बघूया आता कसं काय होतं आहे ते. तर त्याच्यानंतर मला सांगायला आले की अहो माझं तोंड माताजी एकदम हनुमानासारखं होतं आहे कधी कधी, असं वाटतं जसं काय फुगायला लागलं. हे कसं काय, हे सहयोगाने मी काय आता हनुमान होतो आहे की काय मला समजलं. मी म्हटलं आहे बघा तुम्ही तंबाखू घेता की नाही. तर हो म्हणे माताजी आम्ही घेतो. कानाला हात लावला. म्हटलं आता आता माझ्यासमोर वचन द्या आणि तुमची सोडवते मी. जरा असा प्रयत्न करा, कारण आता पार झाल्यामुळे काय त्याची विशेष गरज वाटत नाही. म्हणजे सुटलाच आहे. म्हटलं आता ते जे थोडंसे तेही सोडा, म्हणजे हे हनुमानपणा जाईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती सोडून टाकली. असे सहयोगाने फार सहज इलाज होतात आणि अगदी मजेदार इलाज होत असतात आणि सगळ्यांनी ते अगदी मजेने बघावे असे इलाज असतात. त्याच्यानंतर हे जे विशुद्धी चक्र आहे, हे मी ह्याचं महात्म्य सांगावं तेवढं कमी. कारण 16,000 नाड्या त्या चक्रावरती अवलंबून आहेत. तेव्हा तुम्ही हे लक्षात आणलं पाहिजे की तुम्ही जे हे सहज 2 आण्याची सिगरेट घेऊन पिता, ते त्या 16,000 तुमच्या नाड्यांना तुम्ही नष्ट करत आहात. आणि त्या किती मुश्किलीने बांधल्या गेल्या, त्या कुठून कुठून कशा कशा धावतात वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला जराशी सुद्धा माहिती नाही. आता लंडनला इथपर्यंत झालं आहे की डॉक्टर सांगतात, इतकंच नव्हे पण प्रत्येक सिगरेटवर लिहिलेलं असतं की ह्याने तुमचा प्राण जाईल आणि तुम्हाला कॅन्सर होईल. तरीसुद्धा लोक घेतात. अहो बसा, तुम्ही काय सिगरेट पिता का, निघाले कशाला, बसा बसा, असं मधूनच उठून जाऊ नका. सिगरेट प्यालेले लोक निघाले. अहो मी काय आता सोडायला म्हणत नाही. अगदी बरोबर मला कळतं कोण सिगरेट आता तर त्या सिगरेटचा एवढा कॅन्सर झाला, हे झालं तरी लोकांना सुटत नाही. आणि मला ते समजतं, कारण सवय अशी गोष्ट आहे ती सुटत नाही. फक्त त्याला सहृदयतेने आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि आपले व्हायब्रेशन्स ठीक केल्यावर ती आपोआप सुटते, ती अगदी सहज सुटते. आणि ह्या सगळ्या सवयी सुटून मनुष्य अत्यंत अशा वातावरणात येतो ज्याला आपण म्हणू शकू की परमेश्वराच्या साम्राज्यात तो उतरतो. त्याच्यावरचं जे चक्र आहे ते आज्ञाचक्राचं आहे. आता मी आपल्याला सांगितलंच आहे की सर्व धर्म जे आहेत ते एकाच झाडावरची फुलं आहेत. आणि त्याबद्दल आपण उगीचच वाद घालत बसतो की हे माझं फूल आहे, ते तुझं फूल आहे. एका शक्तीवर पोचलेली अनेक वेळेला वेगळ्या वेगळ्या लोकांनी या संसारात येऊन हे कार्य केलेलं आहे. जसं मी आपल्याला आता सांगितलं की 10 गुरु आले ते, तसंच हे चक्र जे डोक्यावरती आहे, हे जे आपले इथे कुंकू जिथे आम्ही लावतो आहे ते जे आहे आज्ञाचक्र, त्याच्यावरती महाविष्णूचं स्थान आहे. आता हा महाविष्णू कोण आहे ते जर देवी महात्म्य आपण कोणी वाचलं असेल तरी कळेल. आणि हे म्हणजे ह्याचं जे तत्त्व आहे ते गणेशाचं तत्त्व आहे. म्हणजे जर समजा एखाद्या रुपयाचं एक बाजू जर गणेश असला तर दुसऱ्या बाजूला महाविष्णूचं स्थान आहे. आणि त्याला महाविष्णूंनी अवतरण एकदाच घेतलेलं आहे आणि ते ख्रिस्ताचं अवतरण आहे. म्हणजे ख्रिस्त हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला महाविष्णूचा आहे. आणि त्याचं जर तुम्ही महाविष्णूचं वाचाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तंतोतंत त्याचं सगळं काही त्या महाविष्णूबरोबर आधी तसंच्या तसं वर्णन केलेलं आहे. आणि ख्रिस्त हा ह्याची आई मेरी जी होती ती स्वयं साक्षात राधाच होती. त्या महाविष्णूच्या वर्णनात आहे की राधेने स्वतःच आपला पुत्र तयार केलेला होता आणि वडील त्याचे कृष्ण होते, म्हणूनच त्याला ख्रिस्त म्हणतात. हे कुणालाही तिथे समजलेलं नाही की कृष्णाला ख्रिस्त का म्हणतात. कारण कृषीवरनं कृष्ण शब्द झाला. कृष्णाने कृषी केली आणि त्याचं जे फळ होतं ते ख्रिस्त हे आहे. आणि त्याच्यात हे वर्णन आहे की कृष्णाने आपल्या मुलाला आपला 16वा अधिकार दिलेला आहे. तसंच तो सर्व जगाचा आधार होऊन लोकांना हे दाखविल जे कृष्णाने सांगितलेलं होतं की नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. ते हे दाखवून देईल की ही जी शक्ती आहे ही कशाही तऱ्हेने नष्ट होऊ शकत नाही आणि त्याचं उद्धरण होईल. आणि ते आपल्या त्याच्या रेझरेक्शन किंवा पुनरुत्थानात दिसलेलं आहे. तेव्हा ही सगळी मंडळी एकत्र नात्यात असताना आपण उगीचच मध्ये भांडाभांडी करतो, कारण आपल्याला त्यांचं नातं जुळलेलं नाही. ते रिअलायझेशन नंतर सगळ्यांना कळतं आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीचा कसा उपयोग करायचा ते समजून घेतो. आणि त्या एकंदर मदतीमुळेच आपल्यालासुद्धा ती सर्वव्यापी शक्ती इतकी मदत करते की आपण सुद्धा त्या लहान लहान शूद्र जे काही आपण आजपर्यंत शिकलेले आहोत आणि ज्या शूद्र कल्पना की आम्ही हिंदू, ब्राह्मण, ख्रिश्चन वगैरे वगैरे अशा ज्या आपल्या शूद्र भावना आहेत त्या मिटून आपण जागतिक मानव होऊन जातो. त्याच्यावर जे चक्र आहे त्याला सहस्राराचं चक्र आहे. हे चक्र जेव्हा कुंडलिनी छेदते, जेव्हा ब्रह्मरंध्रातनं ही कुंडलिनी छेदून जाते तेव्हाच मनुष्य पार झाला असं म्हणतात. त्याला
ख्रिस्तानी बॅप्टिझम म्हटलेलं आहे, मोहम्मदानी पीर होणं म्हटलेलं आहे. सगळ्या धर्मामध्ये सांगितलं आहे की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे, तुमचा द्विज झाला पाहिजे. आता ह्या बाबतीत ते फार गोंधळ झालेला आहे. द्विज म्हणजे जन्मत नाही, त्याचा पुनर्जन्म होईल तेव्हाच त्याला द्विज म्हटलं पाहिजे. आता आपल्याकडे ब्राह्मण म्हटला म्हणजे कुणी आपण नोकरीवरही ठेवू शकतो, वाटेल ते करू शकतो. आता हे ब्राह्मणत्व काय आहे ते मात्र त्यांच्यात नाही. जे जन्मतात ते ब्राह्मण नाही, ज्यांचा पुनर्जन्म होतो तेच खरे ब्राह्मण आहेत. आणि ह्या दृष्टीने पाहिलं तर आपण चोखामेळ्यांना पण ब्राह्मण म्हणू शकतो आणि पुष्कळ ब्राह्मणांना शूद्र म्हणू शकतो, अशी स्थिती आहे. आता परवा आम्ही पुण्याला प्रोग्रामला होतो, तर तिथे एका ब्राह्मण सभेमध्ये आमचा प्रोग्राम होता. तर लगेच त्यांना कळलं की माताजी काही ब्राह्मण नाहीत. तर त्यांनी सांगितलं की माताजींना काही आम्ही प्रोग्राम करू देणार नाही वगैरे. तर त्यांनी सांगितलं, हे बघा माताजींच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही जर असं केलं तर पेपरात येईल की तुम्ही ब्राह्मणे तर हा काहीतरी वाद काढला तर तुमचीच बदनामी होईल. तर म्हणे बरं आता काय केल्यासरशी होऊ देत, आता काय करता, पेपरातच दिल्यामुळे म्हणून कसं तरी त्यांनी हे मान्य केल्यावर मला काही या लोकांनी सांगितलं नाही, म्हणजे आतल्या गोष्टी हे काही सांगत नाहीत. तेव्हा मी जाऊन उभे झाले आणि मी आपलं सहज बोलता बोलता म्हटलं की अहो तुमच्यात कुणी ब्राह्मण असले तर माझ्यासमोर या, पट्टीचे असायला पाहिजेत. तर 3-4 येऊन खरंच उभे झाले, म्हणजे आम्ही आहोत ब्राह्मण. म्हटलं असं का, आता माझ्याकडे असे हात करा. तर असे व्हायला लागले. म्हटलं हे काय होते तुमचं? म्हणे माताजी तुम्ही शक्ती आहात म्हणून आम्ही हलतोय. अहो म्हटलं आम्ही शक्ती आहोत हे कबूल आहे मला, पण तुम्ही का हलता, बाकी कुणी हलत नाही. पण हे दोघं हलतात. म्हटलं विचारा कुठून आले? ते पागलखान्यातनं ठाण्यावरून आणलेले 2 माणसं होते. म्हटलं हे बघा, त्या स्वतःबद्दल नसता अभिमान करून घेणं आम्ही हे आम्ही ते असं म्हणून होत नाही, व्हायला पाहिजे, हे घटित झालं पाहिजे. आणि असे जे खोटे लोक असतात त्यांनी नेहमी संतांना छळून काढलं आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वरांना किती ह्या लोकांनी छळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे शिर्डीला सुद्धा साईनाथांना ह्या लोकांनी छळलेलं आहे. कुठेही सोडलेलं नाही. इतकंच नाही, पण शंकराचार्यांना, आदिशंकराचार्य जेव्हा आपली आई वारली म्हणून घरी गेले, आणखीन त्यांनी सांगितलं की दाह संस्कार मला करायचा. त्या सांगितलं तू करू शकत नाही, तू संन्याशीस. आणि कोणीही त्यांच्या त्या 10 संस्काराला आले नाहीत. तेव्हा कालडी गावामध्ये त्यांनी स्वतःचं झाड पाडून घेतलं आणि केळाचं झाडावर आग लावून त्यांनी आपल्या आईचा 10 संस्कार केला आणि शापित केला संबंध त्या केरळाला की तुम्ही लोक आपल्या घरासमोरच 10 संस्कार कराल किंवा इथेच आपली प्रेतं गाडाल. आणि आज सुद्धा तसंच तिथे होऊन राहिलं. अशा रीतीने या सर्व अनधिकार लोकांनी सगळ्या संत साधूंचा फार अपमान केलेला आहे. आपल्याच देशात नाही, प्रत्येक देशात हे झालं. इव्हन मोहम्मद साहेबांच्या वेळेला जर तुम्ही पाहिलं तर मोहम्मद साहेबांना इतका त्रास दिलेला आहे आणि त्यांचा इतका छळ केलेला आहे की त्याचं जर वर्णन केलं तर कधी वाटतं की ज्ञानेश्वरांना तरी एवढा छळ नाही केला जितका त्या मोहम्मद साहेबांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा झालेला. म्हणजे सगळ्यांना गारद करून टाकलं. हे असे संतांचे छळणारे लोक आज सुद्धा सगळ्या अधिकार पदावर बसून आम्ही फार धर्मात्मे, आम्ही दंडे संन्यासी आणि आम्ही बंडे संन्यासी आणि आम्ही भोंदू संन्यासी म्हणून फिरत आहे. अशा लोकांना मुळीच बी घालू नये. आमच्या सहयोगामध्ये फार मोठी क्रांती घडते आणि ती म्हणजे धर्माचं खरं स्वरूप उभं झाल्यामुळे, धर्म पूर्णपणे स्थापन झाल्यामुळे त्यांच्या लक्षात हे येत आहे की हे फालतूचे जे पांडोबे बसून आपल्याला नसते लुटत असतात त्यांना ह्यापुढे काहीही आम्ही बी घालणार नाही. परंपरा म्हणजे मूर्ख बनण्याची परंपरा काही कामाची नाही. ज्या परंपरेने मनुष्य सुज्ञ बनत जातो आणि वरच्या पातळीवर येत जातो आणि खरोखरच अध्यात्मामध्ये ज्याला आलोकित होता येतं तीच खरी परंपरा मानली पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजपर्यंत कोणत्याही संताला ह्या लोकांनी जीव दिलं नाही. सर्वसामान्य माणसाने जर त्याने उचलून धरलं, ख्रिस्ताला सुद्धा त्यांनी क्रुसावर घातलं, सर्वसामान्य माणसाने त्याची ओळख करून घेतली, तरीसुद्धा ह्या अशा लोकांनी कधीही त्यांना मान्य केलेलं नाही. आमच्यावरही पुष्कळ लोकांचा दाहत आहे, पण आम्ही जरा दुसऱ्याच पद्धतीत आहोत, तेव्हा आमच्यावर काही चालणार नाही त्यांचं. परवा असंच झालं, एकाच्या प्रोग्रामला एक गृहस्थ एक बाई घेऊन आले. आणखीन ती बाई म्हणजे तिला मिरगीचा रोग येत होता आणि असे काही रोग असले की मी सांगते त्यांना जरा मला विचारून आणत जा, कारण माझ्याबरोबर भूताटके लोक जे असतात ते असे हलू लागतात. ह्या मिरग्यावाल्यांना अशा झटके येतात. तर मी म्हटले मला विचारल्याशिवाय काही तुम्ही आणत नका जाऊ. तर तिला परत तो मिरगीचा झटका आल्यावर मी म्हटलं की तुम्ही कशाला गुणाला मला न सांगता, मला सांगितलं असतं तर मी लक्ष ठेवलं असतं. आता आला की नाही तिला मिरगीचा झटका आणि बोलताना एक नसता व्यत्यय आला. तर ते उठून आपलं राजकारण सुरू केलं त्यांनी की अहो आम्ही असे ब्राह्मण आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तिथले पुजारी आहोत, तुम्ही संत साधूंनी तर सेवाच केली पाहिजे आणि काय असंच केलं पाहिजे. म्हटलं असं का, आणि तुमचे जोडेही खाल्ले पाहिजेत. म्हटलं चालते व्हा इथनं. तरी जायला तयार नाही. म्हटलं खबरदार परत तुम्ही इथे आलात तर. आणि प्रत्येक वेळा संतांच्यावरती एवढी जबरदस्ती झाली, आता एकही आम्ही चालू देणार नाही. म्हटलं झालं तेवढं फार झालं, तेव्हा मग उठून ते निघून गेले. अशा रीतीने म्हणजे ह्या लोकांनी इतकंच नाही की छळलं वरून अरे रावी
की संतांनी छळलंच पाहिजे. आम्ही 2 थोबाडा दिले तरी 10 थोबाडा त्यांनी खाल्लेच पाहिजे, कारण आम्ही फार शहाणे आणि धर्मात्मा लोक. अशा रीतीने संतांवरती सुद्धा आम्ही इतका अन्याय केलेला आहे, इतका अन्याय केला आहे. पण तरी सर्वसाधारण जनता हे बघत राहिली आणि त्यांनी विरोधही केला, त्याच्याबद्दल त्यांचा छळही झाला आहे. पण तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेने मात्र नेहमी संताला ओळखलं आहे आणि संतांची पूजा केली आहे. आणि म्हणूनच आमचं कार्य सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठीच आहे. नंतर जे वरचं जे सहस्त्राराचं चक्र आहे त्याच्यामध्ये 1000 पाकळ्या आहेत. आता डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे की नाही 2 कमी 1000 म्हणजे इतक्या आहेत. 998 नाड्या आहेत. हा बात म्हटलं 998 असोत किंवा 1000 असो, तुमच्या बापाचं त्याच्यात काय जात आहे मला समजत. आणि ह्याच्यावरनंच वाद घेऊन आणि आम्हाला सहयोग करायचा नाही म्हणून निघाले पाठमोरे. अशा पडत मूर्खांना काय म्हणावं. आणि मी स्वतःच ह्याच्यासाठीच मेडिसिन केलं. तर म्हटलं ह्या शाळांच्या बरोबर मला बोलायचं आहे ना, म्हणून मला सुद्धा शिकलं पाहिजे. तर आमच्याबरोबर फार सुज्ञ 2 डॉक्टर आलेले आहेत. एक रशियन आहेत आणि एक आपले पारशी डॉक्टर आहेत. ते बरेच वर्ष लंडनला राहून त्यांनी प्रॅक्टिस केली आणि मानसशास्त्रज्ञसुद्धा आहेत. आणि सगळे इथे फार शिकलेले विद्वान लोक आलेले आहेत. आणि ह्यांनी तुमच्यासुद्धा योगशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. इतकंच नव्हे, प्रत्येक देवता म्हणजे काय, त्या देवतांचे अर्थ काय. म्हणजे मी सहयोगांना शिकवायला बसवल्याबरोबर यांनी युनिव्हर्सिटीच मांडली मुळी तिथे. आणि प्रत्येक गोष्टीचं सॉर्टिंग आउट ज्याला म्हणतात ते करून घेतलेलं आहे. तिथे मी 84 ह्यांना आजपर्यंत टेप्स एवढा मोठमोठाल्या आणि लेक्चर्स करून घेतल्या आहे. त्याचं सगळं वर्गीकरण करणं, ते काय आहे काय नाही, कसं शिकून घेणं, ह्या रोगाला काय आहे, ह्या माणसाला हा त्रास आहे, कुंडलिनी कशी उचलायची, त्याचा काय त्रास आहे, कुठे ती अडकते, काय झालं वगैरे सगळं इत्थंभूत तुमचे देवता वगैरे काय जातात त्यांच्यापासून तुम्ही शिकणार. कारण आपण नेहमी इंग्लिश लोकांच्याचकडे शिकतो. माताजींचं शिकवलेलं एवढं चालत नाही. तेव्हा त्यांना मी बरोबर पाठ घेऊन आले. पण असं आहे की एवढा मोठा आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आपल्याजवळ आहे. एवढं मोठं काही आपल्याला मिळालेलं आहे त्याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही. आणि ते अशा काहीतरी म्हणजे अगदीच ह्याला मी कुचकामी शिक्षा पद्धती म्हणते, ज्याच्यामध्ये काहीही तुम्हाला माहिती होत नाही की काय खरं आहे, सर्वव्यापी शक्ती काय आहे, त्याच्याबद्दल काहीही त्याच्यामध्ये विचार नाही, विचार विनिमय नाही. अशा या कुचक्या शिक्षा पद्धतीने तुम्ही जर पाश्चिमात्य संस्कृतीचं जर वर्णन करू लागाल तर असंच म्हणता येईल की सगळं सौंदर्य, आणखीन संपदा आणि एवढं ऐश्वर्य घरात असतानासुद्धा तुम्हाला भिकेचे डोहाळे लागले. आता सहस्त्रारावर आल्यावर जेव्हा कुंडलिनी छेदन करते तेव्हा तुम्हाला सामूहिक चेतनेचा अनुभव येतो. म्हणजे अनुभव येतो, लेक्चर होत नाही. त्याला ॲक्च्युलायझेशन इंग्लिशमध्ये म्हणतात. हा अगदी अनुभव घडतो. अनुभव म्हणजे तुमच्यामध्ये ही प्रबुद्धता येते, तुमच्यामध्ये तुमची जी चेतना आहे ती प्रबुद्ध होते. तुमच्या हातातून हे चैतन्य वाहू लागतं. त्यानंतर ह्या बोटांमध्ये तुम्हाला बरोबर कळतं की कोणचं चक्र तुमचं धरलेलं आहे, दुसऱ्यांचं धरलेलं आहे. कारण तुम्ही आपल्या सूत्रावर आल्यावर सगळ्यांच्या सूत्रावर जाऊ शकता. आता इथे आम्ही दाखवलेले आहे की म्हणजे बोटांवरती रंग नाही केलेला. बरं, पण दुसऱ्याच्यात आम्ही दाखवलेलं होतं की प्रत्येक बोटाला कोणत्या ह्याला कोणचं चक्र आहे, कोणत्या बोटावर डावीकडे आणि उजवीकडे कोणची चक्र आहेत आणि ती कशी नीट करायची. म्हणजे लहान मूलसुद्धा तुम्हाला सांगू शकेल की तुमचं कोणचं चक्र धरलेलं आहे. परवा माझी 2.5 वर्षाची नात आहे, ते जन्मलेलेच आजकाल पुष्कळ फार लोक आहेत. त्यातले माझे 4ही नातवंड नशिबाने जन्मलेलेच आहेत असे. आणि त्यातली धाकटी जी 2.5 वर्षाची आहे तिच्याकडे ह्याच्यातलीच एक मुलगी गेली, ती पत्रिशा म्हणून. तर तिने विचारलं की अनुपमा माझं कोणचं धरलेलं आहे. तर तिला विशेष इंग्लिश येत नाही, पण तरी ती सांगितलं की लेफ्ट विशुद्धी अँड नाभी. तिला स्पष्ट सांगितलं. एवढीशी 2.5 वर्षाची तिने त्यांना सांगितलं. ती म्हणाली माताजी हिला कसं कळलं. म्हटलं असं आहे की हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. हे जे काही बोध आहे तो आतून झालेला आहे. आता जसं आपल्याला कळतं हे गरम आहे, थंड आहे, तसंच त्या मुलांना कळतं. फक्त नावं सांगायची गोष्ट आहे. ते सांगतील हे बघा हे धरतं आहे आमचं, की हे धरतं आहे. इतकंच नाही. आजच आता आम्ही नगरला इथे याच्या आधी दुसरीकडे गेलो होतो, तर तिथे एक बाई आपल्या बसल्या आणि त्याचं हे असं असं माझ्यासमोर हलू लागलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला मुलं बाळ होणार, बाळंतपणाला फार त्रास झाला. म्हणजे फार मला त्रास झाला, हे झालं ते झालं. आणि ते असं बोट माझ्यासमोर असं हलत होतं. आणि हे चक्र जे आहे त्यांनी युट्रस कंट्रोल होतं. म्हणजे स्वादिष्टान चक्राची राईट साईड जी आहे त्यांनी युट्रस कंट्रोल होतं. आणि असं आम्ही सांगितलं माताजी तुम्हाला कसं कळलं. पण ते सगळं समोर दिसते आम्हाला. हे जर आपलं झालं, आपल्या प्रत्येकामध्ये हे घटित होऊ शकतं आणि झालं पाहिजे. झाल्याबरोबर ही सामूहिक चेतना तुमच्यामध्ये अवतीर्ण होते. ती काही सांगून होत नाही की आम्ही सगळे भाऊबंद आहोत, असं होत नाही.
सगळं जे काही संसारातलं आहे ते ह्या शरीरात आहे. जे काही तुम्ही आहात ते आम्हीच आहोत. म्हणजे उपकाराच्या सुद्धा या ज्या भावना मिशनरीपणाच्या आहेत त्यासुद्धा काही कामाच्या आहेत, अगदी कुच कामाच्या आहेत. कारण जर हे आमचं बोट खराब झालं तर आम्ही त्याला असं केलं तरी ठीक होऊ शकतो. जर तुम्ही आमचंच अंग प्रत्यंग असला तर आम्ही तुमचं जर ठीक केलं तर आम्ही स्वतःला ठीक करतोय, त्यात तुमच्यावर उपकार कसले? ही अशी स्थिती आतमध्ये अवस्था उतरते. म्हणजे काय सांगून होत नाही की हे भाऊ आमचे बंधू आहेत असं सांगायला नको. ते जाणवतंच मुळी. लगेच इकडे हात असे चोळायला लागतात. आता पुष्कळशी मुलं तोंडात बोटं बिटं घालतात. त्याचं निदान म्हणा मानसशास्त्रज्ञांना लागलं नसलं तरी आम्हाला माहिती आहे, जर ती पार मुलं असली तर अगदी लगेच लक्षात येतं की ते बरोबर ते तोंडात बोट घालताय जे तुमचं चक्र धरतं. मग बदलतात ते. आता तिथे एक मुलगी 11 महिन्याची होती, ती बरोबर सांगायला आली की ह्यांचं हे धरतंय त्यांचं ते धरतंय. त्यांची बोटच फिरायला लागतात कारण जळल्यासारखं होतं हातामध्ये किंवा काहीतरी ओढल्यासारखं होतं. ते बरोबर आपल्या हाताने असं करू लागतात. आता हे शास्त्र म्हणजे इतकं अभिनव आणि इतकं विशेष आहे. परमेश्वराला जाणण्याचं हे शास्त्र फार मोठं आहे आणि ही शक्तीसुद्धा आपण जाणली पाहिजे आणि आपल्यामध्ये ती स्थिती आहे, फक्त जागृत करून घ्यायची आहे. आणि त्याबद्दल आता लोकांचे जसे पुष्कळ आरोपण झाले त्यातले एक विशेष मी बघते ते पण कुंडलिनी जागृत करणं हे फार कठीण कार्य आहे आणि ते करताना आम्ही बेडकासारखे उडतो वगैरे वगैरे अनेक असे लोक मला सांगतात. म्हणजे एक रोज तर माझ्यासमोर दोन्ही पायशे वर करून बसले तर लोकांचं असं बसायचं नसतं माताजींच्याकडे. अहो म्हणे असंच बसू द्या नाही तर मी बेडकासारखा उडेन. त्याने म्हटलं असं का? कारण म्हणे आमचे गुरुजी असं म्हणाले की जर कुंडलिनी जागृत झाली तर बेडकासारखे उडतात. म्हटलं असं का? ते उडत होते का? हो म्हणे ते उडायचे. म्हटलं आता तुम्हाला आता बेडूक करायचं आहे की काय? म्हणा अतिमानव करण्याच्या ऐवजी कुणाला जर बेडूक करायचं झालं, कुणी म्हणे सिंहासारखे ओरडतात काय. आम्ही हजारो लोकांना अगदी म्हणजे कोलंबिया, चिली, नंतर अर्जेंटिना, चायना, रशिया सगळ्या देशांमध्ये माझं फिरणं झालेलं आहे. त्याशिवाय इकडे इराण, आणखीन इटली वगैरे सर्व ह्या ज्याला आपण मेडिटेरियन म्हणतो त्यासुद्धा जागी माझं सगळं फिरणं झालेलं आहे. आणि अशा अनेक ठिकाणी अनेक लोकांना आम्ही जागृत्या दिल्या, पण कुठेही कुणी बेडकासारखं उडलेलं आम्ही पाहिलेलं नाही. आणि सगळे व्यवस्थित झालं. थोडं बहुत गरमी कधी कुणाला वाटली असेल तर वाटली असेल, पण जास्त त्रास असा कुणाला झालेला नाही. किंवा म्हटलं पाहिजे बहुतेक 100रातले 99 लोक कधीही त्यांना काहीही त्रास झालेला नाही. तर थोडासा म्हणजे गरमी कधी कधी हातात येते, फक्त हलकी गरमी अशा हातात येऊ शकते. आणि त्यावर मग लोकांचं असं म्हणणं की हे फार कठीण असतं वगैरे. पण समजा फार कठीण काम आम्ही अगदी सहज करतो. समजा आम्ही करतो तर काहीतरी असलं पाहिजे आमचं सुद्धा. असल्याशिवाय नाही हो. तेव्हा ते कठीण आहे, त्याच्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट्स मिळत आहेत नाही. तेव्हा असं लक्षात आणलं पाहिजे की काहीतरी हे कार्य करायचं होतंच आणि घडायचं होतं. म्हणून माताजींनी हे शोध लावण्यापेक्षा हे काहीतरी त्यांना माहिती आहे ते त्या घेऊन आल्या आमच्यासाठी आणि त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे आणि आमचं पूर्ण त्यांच्यावर हक्क आहे म्हणून आम्हाला मिळत आहे आणि आम्ही घेतलंच पाहिजे कारण आमचाही हक्क आहे. असं जर भावनेने तुम्ही बसला तर कोणालाही अहंकार वगैरे जे काही प्रकार असतात ते येणार नाहीत. कारण लगेच अहंकार डोक्यावर येतो. तेव्हा विशेषतः शहरातल्या लोकांना, आणि अहमदनगर हे शहर असल्यामुळे जरा मला भीतभीतच बोलावं लागलं आहे, पण गावातल्या लोकांचं तसं नसतं. आमच्या मुंबईकर म्हणजे आणखीन त्याहूनही विशेष असतात. कारण मुंबईकरांचं म्हणजे डोकं आणखीनच वेगळं आहे. तेव्हा दिल्लीकर त्याच्यावर, कारण ते सत्तेवर बसल्यामुळे त्यांचं तर डोकं फारच वेगळं आहे. पण जर त्यांना कोणताही रोग झाला समजा तर मात्र धावत येतात. डॉक्टर असले किंवा काय आपले जे प्रेसिडेंट साहेब आहेत त्यांनासुद्धा कॅन्सर झाला होता, तेव्हा मी लंडनला जाऊन त्यांना ठीक केलेलं आहे, त्यांना माहिती आहे. पण आता ते काय मला पेपरात ते देऊ देणार नाहीत किंवा सांगू देणार नाहीत, कारण तसं काही सरकारी नसल्यामुळे ते काय करणार नाही. असे अनेक प्रश्न मानवाचे असतात. तरी हे आपल्या आईचंच आहे, आपलंच आहे, स्वतःचंच आहे. अगदी काय त्याच्यात विशेष औपचारिकपणा करायचा नाही, अगदी साधंसुद्धा आहे. तुम्ही जरी आमच्या समोर येऊन डोक्यावरही येऊन बसले तरी आम्ही आईच आहोत, काही तुमचे गुरु नाही आहेत. पण तरीसुद्धा ह्याला एक मान हा पाहिजे, आईचा मान केला पाहिजे आणि ते समजलं पाहिजे. आणि तो मान जर मनात धरून तुम्ही जर पार झाला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की फार मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात, अनेक आयुष्यातली मिळवलेली ही संपदा तुमची आज वटवली गेली. पण त्याच्यानंतर मात्र माणसाला थोडंसं जमवावं लागतं. कारण पाण्यातनं जे बुडत होते लोक त्यांना काढून जरी बोटीवर बसवलं तरी थोडा वेळ असं वाटतं आपण अजून पाण्यातच आहोत. आणि काही काही लोक कलमडतात सुद्धा.
म्हणून त्याच्यानंतर थोडीशी मेहनत करून ते जमवून घ्यावं लागतं आणि ते कसं करायचं काय वगैरे त्याच्यासाठी आमचं इथे सेंटर आम्ही उघडलेलं आहे आणि धुमाळ साहेबांनी फारच कार्य अहमदनगरला केलं आहे. त्याशिवाय यांच्याबरोबरचे जे आज चव्हाणसाहेब बोले आणि मानेसाहेब ह्यांनीसुद्धा फार कार्य केलेलं आहे. तसंच आमच्या इथे पाटील साहेब जे अहमदनगरला एवढं कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे त्यांच्याजवळ जाऊनसुद्धा आपण विचारू शकता आणि ह्याची फारच सोपी पद्धती आहे ज्याने तुमचे अनेक रोग ठीक होऊ शकतात. तेव्हा ते आपले रोगसुद्धा तुम्ही ठीक करून घेऊ शकता. आमच्या फोटोलाही व्हायब्रेशन्स असल्यामुळे त्याचासुद्धा उपयोग होऊ शकतो आणि ते लोक फार सुज्ञ आहेत आणि त्यांनी फार मोठी मोठी कार्य केलेली आहेत. त्याबद्दल मला मुळीच शंका नाही की एक दिवस ह्या अहमदनगरमध्ये सगळ्यात जास्त सहयोगी होती. तरी आपण इथे बोलवलं, माझा एवढा मान केला आणि त्याबद्दल मी आपली फार आभारी. आता ज्यांना जागृती घ्यायची असेल त्यांनी बसावं आणि ज्यांना नसेल त्यांनी जावं. त्याबद्दल कोणालाही जबरदस्ती करता येत नाही कारण सत्य काय तुमच्या पायावर येणार नाही, त्यांना काही व्होट्स नको. तेव्हा ज्यांना हवं असेल त्यांनी अत्यंत नम्रपणाने बसावं आणि ज्यांना घटित होईल त्यांना घटित होईल. त्यांनी एक तर तुमची शारीरिक एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जशीच कुंडलिनी वर जाते. आता आम्ही वर्ध्याला परवा एका माणसाला ट्युमर ऑफ द ब्रेन होता आणि त्याची कुंडलिनी बरोबर आल्यावर त्याला एकदम मोकळं झालं आणि त्याचा ट्युमरसुद्धा ठीक झाला. असं एक तत्क्षणसुद्धा होत आहे. पण सगळ्यांचं होत नाही हे आधी सांगितलेलं आहे मी. आता तुमच्या ह्याला राहुरीला एक बाई होत्या, त्यांना अगदी ऐकायला येत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं माझे कान अगदी बंद झालेले आहेत आणि मी त्यांच्या कानात एक अहम साक्षात मंत्रसिद्धी म्हटल्याबरोबर त्यांना ऐकायला येऊ लागलं. तर कुणीतरी त्यांच्यात मंत्र फुकून मला वाटतं त्यांना बहिरं केलेलं होतं. तेव्हा ते निघाल्यामुळे ते त्यांना एकदम ऐकू येऊ लागलं. ही गोष्ट खरी आहे आणि त्यातली कोणतीही गोष्ट आम्ही तुम्हाला खोटी सांगत नाही कारण आम्हाला तुमच्यापासून काही घ्यायचं नाही. फक्त द्यायचं आहे. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं, नसेल घ्यायचं त्यांनी जावं. त्याबद्दल आम्हाला जराही वाईट वाटणार नाही. आई असल्यामुळे हे जरूर वाटतं की प्रत्येकाचं मंगल आणि कल्याण हे झालंच पाहिजे. मंगल आणि कल्याण झालं पाहिजे. आता अशा हात करून बसा सगळं. काय शंका बिंका नको म्हण आहेत का शंका बिंका? हे काय हो टू मच. नाही उंचापेक्षा म्हणजे शंकेपेक्षा म्हणजे साक्षात येते मिळवलं तर फार चांगलं राहील. मग एकही शंका राहणार नाही. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशा शंकेला काय उपयोग नाही. हे काय ठेवा पुढाऱ्यांसाठी. आम्हाला आपली साधी खुर्ची घ्यायची. एक चेअर काढ. ही खुर्ची खाली बस.